तर चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आत्ताच मला सुचेता मॅडमनी सांगितलं त्यांचा अध्याय आज होणार आहे दुसरा. मग आता तिसरा मॅडम तुम्ही सकाळी वाचणार आहेत तर मी हा घेते तिसरा. वाचला मी सकाळी आज. आज वाचला का? आजपासून बर. सुरू केली. आजपासून सुरुवात अच्छा. केली. मग थोडे तुम्हाला श्लोक वाचायचं झाले. असेल तर तुम्हाला तिसरा वाचायचा असेल तर तिसराही कंटिन्यू करू शकता. मी चौथा घेईल बघा म्हणजे कसं तुम्ही सांगाल तसं. हम्म. नाहीतर लोड होणार असेल तर मी तिसरा घेते चालेल, नाही लोड उद्यापासून. नाही होणार. पण कोणाला असं वाटायला नको की दोन्ही दोन्ही ह्याच नाही नाही घेतात. असं नाही वाटणार. नाही ना. तुम्ही म्हणजे बघा एक हम्म. फायदा होऊ शकतो की तिथे काय सांगितले हे हो, काय आणि म्हणतात. त्याचं यांचं काय त्याच्यावरती उत्तर हा. आहे. आणि मग हम्म. एक्सप्लेन तुम्ही जास्त करू शकाल. हम्म. तर बघा कसं मला सांगा नाही तर मी घेईन चालेल असं काही मॅडम, नाही. घेईन मी. मग घ्या तुम्ही मग मी चौथा घेते. हो. आणि मग माझ्यानंतर कोणी लावलाय नंबर ते पाचवा घेतील. म्हणून तर मी म्हटलं अध्यायचा नंबर यावेळेला ठरवायचा नाही. तर चला काल आता सुचेता मॅडम खूप छान गोड आवाजात सांगतायत सगळं आणि व्यवस्थित सांगत आहेत. तर त्याच्यामध्ये काल थोडंसं मी जे डिस्कस केलं ते थोडंसं कंटिन्यू करते आणि मग मॅडम घेतील. काल मी असं म्हटलं होतं की आत्ताच्या सध्याच्या ह्याच्यात युगामध्ये वाईट आणि पॉझिटिव्ह असं काही नाहीये. पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी या आपल्या सापेक्षार्थ टर्म्स आहेत त्यात. पण हम्म. असं काही नाहीये. पण आपण आता आपल्या प्रचलित व्यवहाराप्रमाणे तसं म्हणतो. मग दुर्योधन आणि कौरव आपण हे निगेटिव्ह म्हणतो. आणि कृष्ण म्हणा, अर्जुन म्हणा, पांडव म्हणा हे पॉझिटिव्ह साईडचे म्हणतो. तर काल थोडीशी चर्चा केली. मॅडमचंही ऐका आणि आजचा सध्या अर्धा तास शेवटी जी चर्चा झाली तीही हम्म. ऐका. श्रद्धा चाफेकर मॅडमनी शंका विचारली त्याचंही उत्तर ऐका. कारण ते पण फार महत्वाचं आहे. कारण आता युग बदलत आहे आणि आपल्याला जर हे कळलं नाही, तर आपण त्या युगाच्या इकडच्या बाजूला जाणार नाहीये. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपल्याला या युगाप्रमाणे जर गोष्टी पटल्या, ही भगवद्गीता सुद्धा युगाप्रमाणे जर आपल्याला पटली, तरच आपण या युगाच्या नवीन युगातील धर्तीवर आपण असणार आहोत. भले या शरीराने असू किंवा नंतरच्या जन्मामध्ये असू. पण या गोष्टी जर आपल्याला पटल्या नाहीत, तर आपण मरणानंतर सुद्धा दुसऱ्या आयामातल्या पृथ्वी तर खूप असतात ना. प्लॅनेट, हम्म. अर्थ प्लॅनेट तर कितीतरी आहेत. आयाम कितीतरी आहेत, ब्रह्मांड कितीतरी आहेत, युनिव्हर्स सुद्धा. तर ह्यामध्ये आपल्याला ठरवायचं आहे. आपल्याला कुठल्या बाजूला जायचं, या बाजूला जायचं म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही मला म्हणायचंय, की युगानुसार पटलं पाहिजे. तर मी ते थोडं सांगितलं, की सगळेजण धरतीच्या युग परिवर्तनासाठीच प्रयत्न करतात. दुर्योधन काय, हिटलर काय, कौरव काय, रावण काय, यांनी सुद्धा मदतच केली आहे. कशासाठी मदत केली आहे? युद्ध घडलं. युद्ध घडलं म्हणून नवीन युग आलं. युद्ध घडलं म्हणून संहार झाला. युद्ध घडलं म्हणून घातपात झाला. आणि म्हणून नवीन युग, नवीन सगळ्या ऊर्जा, नवीन गोष्टी सुरू झाल्या. मग या युगाची नांदी करणारे कोण? या युगाच्या, नवीन युगाची नांदी करणारे मग जो जो कोणी रोल घेऊन त्या ऊर्जेप्रमाणे त्या युगाच्या ईश्वरी किंवा आपण जे ऊर्जा म्हणतो त्याप्रमाणे काम करतो तोच. मग हे सगळं नाटक आहे. आता आपल्याला कळत चाललंय ना हे सगळं नाटक आहे. मग रामायण भारत हे सुद्धा नाटकच आहे ना. त्यांनी रोल घेतले होते. रोल घेऊन जन्माला आले होते. आपण म्हणतो आपणही सोल पर्पज घेतलाय. मी सोल पर्पज घेतला, मी शिक्षिका झाले. तुमचा काही सोल पर्पज होता, तो नवरा घेतला, ती मुलं घेतली, झालं प्रोग्राम आपण घेऊन आलोय. म्हणजे आपण नाटकातला रोल निवडतो. मी दुर्योधन होईल, मी सीता होईल, हम्म. मी काय दमयंती होईल, मी काय भले व्हॉट एव्हर काय होईल, कृष्ण होईल, अर्जुन होईल, पांडवांपैकी कोणीतरी होईल, कौरवांपैकी कोणीतरी होईल. आपण रोल घेतो नाटकात. तसंच ते रोल घेऊन जन्माला आले होते. आता राम जर म्हटलं तर किती अवतार आहेत आपण बघतो. म्हणजे आता 11वा अवतार येणारे म्हणतात. म्हणजे हे देव जर आपण मानत असलो, तर देवाला सुद्धा मनुष्य घेऊन जन्माला यावंच लागतं ना. मग मनुष्य जन्म घ्यावाच लागतो ना. आपण म्हणतो नको रे बाबा, पुन्हा मनुष्य जन्म नको, आपल्याला मोक्ष हवाय.
मग देव सुद्धा काही महान आहेत का? देव सुद्धा महान नाहीयेत. ते सुद्धा त्यांच्या त्यांच्या सगळ्या पुढे जाण्याच्या गोष्टीसाठी अडकलेत. पुन्हा मनुष्य म्हणून जन्माला येतात. पुन्हा काहीतरी रोल घेतात. पुन्हा काहीतरी लढाया करतात, संहार करतात. भले राक्षसांना मारतील किंवा भले राक्षस म्हणून भूमिका निभवतील. मग इथे रोल आहे प्रत्येकाचा. त्यामुळे तो काही चांगला आहे, वाईट नाही. सगळे जर त्याच्या त्याच्या जो काही प्रोग्राम घेतलाय त्याप्रमाणे काम करत असतो. म्हणूनच आपण या जीवनामध्ये आपल्याला जे काही रोग आलेत, आपल्याला जे काही रिलेशनशिप इश्यूज आलेले आहेत, आपल्याला जे काही मनस्ताप होत आहेत, हे सगळं एक नाटक आहे. कशासाठी नाटक आहे? तर शिकण्यासाठी. सोल सगळा पर्पज एक अनुभव घेण्यासाठी आपण इथे उतरतो. आपण अनुभव घेत, घेत, घेत प्रत्येक युगाचा अनुभव घेत राहतो. प्रत्येक युगाच्या ऊर्जेनुसार आपली चेतना वाढते, आपलं आकलन शक्ती वाढते, आपलं ज्ञान वाढतं. आपण जे जे त्या जीवनात करतो, त्यानुसार आपलं विद्वत्ता वाढवत जाते, ज्ञान वाढत जातं, चेतना वाढत जाते. आपल्या ध्यान साधनेनुसार आपली प्रगती होत जाते. मग प्रत्येक युगामध्ये आल्यामुळं आपला हा प्रवास पूर्णत्वाला केव्हा जातो? तर सत्ययुगात जातो. म्हणजे हे जे काही आहे ध्यानयुग, आध्यात्मिक युग सुरू झाले, इथे ह्युमॅनिटी टू डिव्हायनिटी उत्क्रांती सुरू झाली आहे. मग आपण त्याच ऊर्जेला जाणार आहोत. हळूहळू आपल्याच ऊर्जा आहेत, आपलीच रूप आहेत. पण आता रोल घेऊन आलोय ना मंगलदेव म्हणून. मग ती जरी ऊर्जा आहे, तरी त्या ऊर्जेपर्यंत पोहोचायला आपल्याला मधलं काही जी गॅप आहे, ऊर्जा लेवल आहे, चेतनेची पातळी आहे, ती गाठावी लागणार आहे. म्हणून भगवद्गीता आपल्याला समजून घ्यायची आहे वेगळ्या वेगळ्या अर्थाने. मग मागच्या जन्मी आपण अभ्यासही केला असेल. हे काही पहिला जन्म नाही आपण भगवद्गीता घेऊन अभ्यास करतोय असं काही नाहीये. पण कसं असतं प्रत्येक जन्मानंतर मागच्या जन्मी जे काही ज्ञान घेतलं ते लगेच आठवत नसतं. आपण लगेच कनेक्ट होत नसतो. कनेक्शनला काही वेळ जातो. समजा मागचा जन्म आपण एक 5 वर्ष गीता अभ्यास केली सुलक्षणा मॅडम सारखी. 5 वर्ष आपण भगवद्गीता अभ्यास केली. विविध धार्मिक ग्रंथाचं विवचन वाचलेलं आहे मागच्या जन्मी. आत्ता ते लगेच आठवणार नाहीये. मग आत्ता केव्हा आपण कनेक्ट होणार आहोत? आपण आता मॅडम जे शिकवतायत ते आपण आपलं ऐकलं, आपण उघडलं पुस्तक, आपण वाचलं, त्याच्यावर मनन करायला लागलो, की मग रात्री ब्रेन काम करतो. मग सोल वर्क सुरू होतं. मनन, चिंतन, लेखनाशिवाय काही होणार नाही. कारण मनन, चिंतन हे बुद्धीच्या 4थ्या आयामातली लेव्हल आहे. आता तर आपण 3ऱ्या आयामात आहोत. मग 4थ्या लेव्हलचं कामच नाही झालं, तर कसं काही त्या आपण वरच्या चेतनेच्या लेव्हलला कनेक्ट होणार. 4थी लेव्हल म्हणजे मनाची लेव्हल, बुद्धिमय लेयर. मनन, चिंतन, लेखन बुद्धीचा वापर केल्याशिवाय होणारच नाहीये. नुसतं श्रवण करून होत नसतं. मनन, चिंतन, लेखन आणि आचरण. मग हे ज्यावेळेला थोडं, थोडं, थोडं करणार आहे, त्यावेळेला आपण मागच्या जन्मी जे काही भगवद्गीतेचं ज्ञान घेतलं, त्याला आपण कनेक्ट होणार आहोत. आणि मग भरभर पुढचा प्रवास होणार आहे. मग सुचेता मॅडम जातील, आपलं पत्रिजींचं पुस्तक संपेल, आपलं भगवद्गीता संपेल. हे संपून जाईल. पण आपली एक जंप आणि शिफ्ट तो एक क्षण सुद्धा लागत नाही लक्षात घ्या. त्याला काय असं नाही मागच्या जन्मी जिथे लेव्हल आली त्याला पुन्हा अजून 5 वर्ष अभ्यास केला तर 1 वर्ष, 2 वर्ष दिला असं काही नाही. हे आता कनेक्शन झालं, ट्रिगरिंग सुरू झालंय, स्पार्क पडलाय. म्हणून चिंतन लेखन सुरू केलंय. आपण काहीतरी ध्यास घेतलाय, संकल्प लिहिलाय. नाही, 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 नाही. हे आपल्याला सगळं या युगाप्रमाणे समजून घ्यायची आहे. या युगातले जसं सुजाता मॅडम म्हटल्या, की नाही, नाही मला हे सुरू करतानाच असं वाटत होतं, इतर ठिकाणसारखी, इतर वेळेसारखी, इतर पद्धतीसारखं नको. काहीतरी वेगळं आपल्याला मिळालं पाहिजे. मग आपण असंच म्हणायचंय, की या युगाच्या अनुसरून आपल्याला योग्य ते अर्थ मिळू देत. मग काल मी एक भगवद्गीता ग्रुपवर प्रश्न टाकला होता. मी असा प्रश्न टाकला होता, जे घेणार आहेत त्यांना, की मग पत्रिजींचं पुस्तक का आलं बरं आपल्याला? आपला प्रोग्राम कसा लॉन्च झाला? आपण भगवद्गीता एक 3-4 महिने तर करतोयच की. त्याला विवेक चूडामणी एक घ्यायचं होतं, विवेक चूडामणी भाग घ्यायचं होतं, काय घ्यायचं होतं, काय पुस्तकं, मग आत्मबोध, तत्वबोध घेत आलो. आणि मग अचानक सुजाता मॅडम माझं डिस्कशन का नाही हो, मग हे अधिक मास का नाही हो, मग अधिक मासात मी म्हटलं काय हो वाचायचं मग आता दत्ताचं हेच उपनिषद नाही म्हणतात तुम्ही. ते काय असं अधिक मासानिमित्त नव्हतं ठरवलं, पण घ्यायचं म्हटलं होतं समोर आल्यावर.
मग अधिक मासात मग सुजाता मॅडम म्हणतात विष्णूच घेतात. मग मी ते इंटरनेटवर, म्हणजे मी एवढी अज्ञानी आहे, मला काही माहिती नसतं बघा. कारण मी कधी असं वाचन किंवा असं काही कर्मकांड आणि ह्या सगळ्या गोष्टीत नव्हते ना मी. म्हणून मग मी इंटरनेटवर बघितलं आणि मग जो काही मला आला ते लगेच स्क्रीनशॉट टाकलं कोऑर्डिनेटर ग्रुपवर. बघा, भगवद्गीता म्हटलंय, विष्णूचंच म्हटलंय, मग काय वाचायचं? मग भगवद्गीता ठरली. आणि मग नेमकं ते भगवद्गीता ठरायला आणि इकडनं दोन्हीकडनं का नाही पत्रिजींच्या पुस्तकाबद्दल विचारणा सरांनी पाठवलं. ही ऊर्जा आपल्या हाताला हात पकडून नेत असते. हे आपल्याला केव्हा कळतं ऊर्जेने काय संकेत दिला? आपण म्हणतो ना, सगळं काही आपल्याला ध्यानातून कळतं, गायडन्स येतो. तो असा येतो, त्याला समजावं लागतं. ते काय असं नाही, "ए, ए, चला हे पुस्तक वाचायला घ्या आता. आता हे पुस्तक वाचायला घ्या. आता हे पुस्तक पाठवत आहोत, ते दुपारी घ्या." असं नसतात ते संदेश. आपण बघायचं असतं. म्हणजे मी विचार केला, का बरं अवनी मॅडम तेच म्हटल्या, का बरं जोशी सरांनी हे पुस्तक पाठवलं? का बरं ही चर्चा? का बरं सुजाता मॅडमचा फोन झाला? बरं का बरं ते म्हणजे असं अधिक मास निघाला नेमकं त्या चर्चेत. हे ज्यावेळेला धागे जोडत जोडत जातो, त्यावेळेला असं उचललं जातं. मग ऊर्जेच्याकडनं जे सगळ्यांना असेच संकेत येत असतात. आणि आपल्या आजूबाजूची जी लोक आहेत ना, ते असेच आपल्याला मित्रत्वासाठी, आपल्या प्रोग्रामला साथ देण्यासाठी आलेले असतात. ते काही आपल्याला छळण्यासाठी आलेले नसतात. पण आपण त्याच्यावर विचार केला पाहिजे. का बरं आपल्याला त्रास झाला? यांना काय बरं सुचवायचंय? असं. मग इथे हे कळलं म्हणून लॉन्च झाला. मग काल प्रश्न विचारला तर का बरं पत्रिजींचं पुस्तक आलं? तर कोणी काय वेगळे अर्थ लिहिले. फक्त सुजाता मॅडमनी त्याला टच केलं. म्हणून मी आता म्हटलं आत्ताच सांगावं. ते पुस्तक एवढ्याचसाठी आलं, की करेक्ट अर्थ घेतला पाहिजे भगवद्गीतेतला. कारण मग भगवद्गीता कोणी भगवंत, 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 कृष्णा म्हणतो माझी पूजा कर, माझी भज कर, माझं भज कर, मला मनात ठेव, मला हृदयात ठेव. असं करत वाचून उपयोग नाही हो. भलं तिथे काहीच लिहिलेलं नाहीये. असं आपण आत्तापर्यंत उपनिषद वाचली, आत्तापर्यंत आपण वेद वाचले, आत्तापर्यंत काहीही आपण घेतलेलं आहे. तिथे असं काहीच म्हटलेलं नाहीये. म्हणून मग तिथे मी स्पीकर ग्रुपवर म्हटले, योग्य काय आहे ते वाचा. मनाचं काही ॲड करू नका. तिथे लिहिलंय का? आता मला लिहिलंय म्हणून उत्तर आलं. मी चेक करणार आहे अजून. मला डाऊटच आहे. लिहिलंय. हं, नाही लिहिलंय ते वेगळ्या गीते अर्थाने लिहिलंय, वेगळ्या गीतेमध्ये दृष्टीने लिहिलंय. मॅम गीतेमध्ये आहे प्रत्येक ठिकाणी भगवंत काय भगवंतच. काय? अहो, पण भगवंत म्हणजे काय लिहिलंय? भगवंत म्हणजे असं म्हटलंय का तो दुसरा कोणी भगवंत? नाही म्हटलंय म्हणजे का असं नाही नाही, कसं अ, आहे आता रणांगणावर अर्जुनाला सांगतोय ना, तो गीता ज्ञान असू दे, देतोय पण भगवंत त्यामुळे काय तो तिथे असं म्हटलंय का दुसरा कोणी? नाही नाही, झालं ना, आपण हे भगवद्गीता हीच भगवद्गीता वाचली ना, तिथे चक्क भगवंत म्हणजे कोण लिहिलेलं आहे. असं नाही म्हटलेलं. लक्षात घ्या. हेच तर विसरलं जातं आणि हेच तर तशा पद्धतीने वाचत आलेलं आहे आत्तापर्यंत. तुम्ही घ्या आणि मला सांगा कुठं असं म्हटलेलं आहे. मॅडम म्हणजे श्रीकृष्ण उवाचच्या ऐवजी कधी कधी भगवंत उवाच लिहिलाय. म्हणजे असू दे ना, श्रीकृष्ण आणि पण भगवंत भगवंत म्हणजे एकच आहे काय असं आहे. सांगितलंय ना. कृष्ण हम्म, स्वतः सांगतो कृष्ण म्हणजे कोण. हम्म. मग हे कोण डोक्यात ठेवणार? नको का? सुज्ञ लोकांनी, निदान विहंगमच्या साधकांनी तरी ते डोक्यात ठेवायला नको का? असं मला म्हणायचं. मग आपण त्याच पद्धतीने हे करून उपयोग नाहीये ना. याचा अर्थ असा काही नाही की श्रीकृष्णाची पूजा करू नका, त्याला मानू नका, असं नाही मला म्हणायचं. योग्य आपल्या पुढं दृष्टीपथ पाहिजे. त्या तिथे टोक आहे ना, तिथे जायचे आपल्याला. भले आता इथे आहोत. हे पाहिजे मला माहिती. म्हणून तिथे काय लिहिलेलं आहे ते सगळं डोक्यात ठेवलं पाहिजे. आपण वाचा ते, पण त्याच पद्धतीने ते वाचलं पाहिजे. तुम्ही ॲड पण करू नका मनातलं. कारण विश्लेषण करता नाही आलं तर वाचन त्याच ह्यानी वाचलं गेलं पाहिजे. तर इथे ह्याच्यावरनं मग मला असं म्हणायचंय, पत्रिजींचं पुस्तक खास त्यासाठी आलेलं आहे. कारण त्यांनी तिथे डोळे उघडलेले आहेत प्रत्येक श्लोकातून. आपल्याला काय अर्थ घ्यायचाय तो लिहिलेला आहे. म्हणून ते पुस्तक आलंय लक्षात घ्या. उगाचच नाही आलेलं ते. तर चला म्हणून मग सुचेता मॅडमचं काम फार महत्वाचं आहे, की सकाळी काय होतंय आता उद्या तर त्या तिसरा वाचणार आहे. त्या वाचतील तिथे आणि इथे वाचतील. त्या तिथे वाचतील, इथे वाचतील. त्यांनाही कळेल. ठीक आहे. तिथे काही चुकीचं लिहिलेलं नाहीये.
तिथे बरोबरच लिहिलेले, पण आपण अर्थ जे घेतो वेगळे ते इथे सरळ अजून एक्सप्लेनेशन केलेले. बाकी काही म्हणायचं नाहीये मला. कुठंही चुकीचं नाही. मी आता सुरुवातच अशी केली, की चूक काही नसतं आणि बरोबर काही नसतं. पॉझिटिव्ह काही नसतं, निगेटिव्ह काही नसतं. प्रत्येकाचा तो रोल आहे. म्हणून आपण रोल आपला व्यवस्थित निभावून काढूयात. आपण इथे विहंगमचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून बसलेलो आहोत. आपल्याला कुठलाही ग्रंथ वाचनाचं एकच उद्दिष्ट आहे. तो ग्रंथ म्हणून आपण तो ग्रंथ वाचन करत नाही. आपण जे काही शिकलोय, आपण जे राबवतोय, ते योग्य आहे का अयोग्य आहे, त्याचं एक्सप्लेनेशन आणि वेगळ्या वेगळ्या स्वरूपातून जे काही आपण करत आहोत, ते आपण कुठल्या मार्गावर चालत आहोत, याचं पुष्टीकरण आपल्याला या ग्रंथाद्वारे घ्यायचंय. बाकी काहीच उद्दिष्ट नाहीये. म्हणून सगळे श्लोक आपण वाचलेच नाही ह्याच्यात सुद्धा. रामदासचं आपण वाचलं त्याच्यात सुद्धा आपण सगळं वाचत बसलो नाही. त्याच भक्ती कांड तर मॅडमना मी वाचूनच दिलं नाही. मॅडम मला म्हणत होत्या खूप छान आहे, खूप छान आहे. म्हटलं नाही, तुम्हाला लक्षात येत नाही. जे उच्च लोक आहेत ना, खूप आपलं कौतुक करतात, खूप. कारण आपल्याला जे जमलंय ना एक मनावर ठसवण्यासाठी, ते इतर लोकांना जमलेलं नाही. भल्या भल्यांना जमलेलं नाही. कारण जे काही आपली लेव्हल असते ना, की कितीही हॅमरिंग करा, कितीही सांगा, शेवटी तो पूजत बसणारा पूजतच बसतो. असं मला वर्णन केलेलं आहे. मग मी म्हटलं मला किती कडक शब्दामध्ये बोलावं लागतंय मला माहितीये. म्हणजे मी एकाच डायरेक्शननी चालले. का आता भक्ती कांड वाचून दिलं नाही मी त्यांना. भक्ती वाईट नाहीये, भक्ती चांगलीच आहे. भक्ती ही पहिली स्टेप आहे. भक्तीशिवाय आपल्या पुढच्या म्हणजे जसं आपलं यम, नियम हे पाळले नाही जात, तर त्याला भगवद्गीता वाचायचा अधिकारच नाहीये. भगवद्गीता त्यांनी वाचूच नाही ज्याला यम, नियम पाळता येत नाही त्यांना. पहिलं यम, नियम पाहिजे. प्रत्याहार जे पतंजलीनी स्टेप्स सांगितल्यात त्याच आहेत. आणि मग इथे शुद्धीकरण काही नाही झालं, हे नाही झालं, जसं ध्यान लागत नाही. तसंच या गोष्टी आहेत. म्हणून मग या सगळ्या वाईट गोष्टी नाहीयेत. पण आपण करायची नाही असं पण नाहीये. आपण करायची, पण आपला टप्पा लक्षात ठेवायचा. आपल्याला ते रेझोनेट होणार नाही, मान्य आहे. आपल्याला मान्य होणार नाही, मान्य आहे. पण आपल्या मनात ते ठेवायचे, आपल्याला तिथवर जायचंय, हे ठेवल्याशिवाय पुढचा जन्म तिथे पोहोचणार नाही. हे जे ज्ञान आपण घेतोय ना, ते या शरीराला सोडल्यानंतर सुद्धा आत्म्यात राहणार आहे. एवढं हे कारण हे आत्म्याचं ज्ञान आहे. परमात्मा, अहम आत्मा, अहम ब्रह्मास्मी. हे आत्म्याचं ज्ञान आहे. मग त्याला विसरून कसं चालेल? मीच ब्रह्म आहे, मीच क्रिएटर आहे, मीच कृष्ण, मीच अर्जुन, मीच सर्व. आपल्या आतच या सगळ्या ऊर्जा आहे. कधी मी कृष्णासारखी वागेल, कधी अर्जुनासारखी वागेल, कधी कौरवाचं रूप येईल मला, कधी पांडवांचं येईल. आपलीच रूप आहेत ना ही. कोण आहे दुसरं तिथे? आपल्याच मनातले द्वंद्व, तेच डायलॉग आहेत ते. तुम्हाला कळेल आता हळू-हळू, हळू-हळू रहस्य सगळी उलगडत चालली. तुम्ही अभ्यास करत जा आणि चेतना वाढल्याशिवाय हे कळत नाही. जेव्हा चेतना वाढते तेव्हाच ही रहस्य आपल्याला येतात, आपल्याजवळ येतात. नाहीतर नाही येत. चेतनेच्या लेव्हल प्रमाणच ज्ञान येत राहतं. तर चला सुचेता मॅडम वाचायला सुरुवात करा. चला, नमस्कार सर्वांना. मंगल मॅडमना धन्यवाद देते. सर्व श्रोत्यांना धन्यवाद देते. ते उपस्थित आहेत म्हणून माझं बोलणं, त्या माझ्या बोलण्याला अर्थ आहे. आणि द्वारकाधीशाला वंदन करून आपण कालच्याच्या पुढे सुरुवात करूया. आता आजचा जो श्लोक आहे तो अध्याय 2 मधला 50वा श्लोक आहे. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृत्ये तस्मात उद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. आता इथे बघा, या श्लोकाचा अर्थ असा दिलेला आहे. समबुद्धी असलेला पुरुष म्हणजे मानव, मनुष्य, समबुद्धी असलेला पुरुष. आता समबुद्धी असलेला पुरुष म्हणजे काय? जरी तुम्ही जे हातात कार्य घेतलेले आहे, जे काही कर्म तुम्ही करणार असाल किंवा केले जाईल तुमच्या हातून, ते पूर्ण हो किंवा अर्धवट राहो, तरी सुद्धा याविषयी किंवा त्याच्या फलाविषयी समभाव ठेवणे.
ना दुःख ना सुख, अर्धवट राहिलं दुःख नाही, पूर्ण झालं त्याचा खूप आनंद नाही. समत्व, त्याला समत्व असं म्हटलेलं आहे. तर असा समत्व पाळणारा किंवा समबुद्धी असलेला मानव आपले पाप पुण्य याच जन्मात नष्ट करतो. ज्यांनी ही समबुद्धी पाळली आहे, म्हणजे जो तटस्थ आहे, तर तो ती तटस्थ व्यक्ती आपले पाप पुण्य याच जन्मात नष्ट करत असते. अर्थात तो त्याग करतो आणि मुक्त होऊन जातो. म्हणजे चांगल्या कर्माचा पण तो त्याग करतो. तो धरून बसत नाही की मी हे केलं, मी अमकं दानधर्म केला, ते धरून बसत नाही. तो त्याचा पण त्याग करतो. तर म्हणून हे अर्जुना, तू सुद्धा तशा प्रकारच्याच योगाचे अनुसरण कर आणि कर्तव्य कर्माचे आचरण करून कर्मात निपुणता येत असते, हे लक्षात ठेव. म्हणजे इथे आता अम, श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणतोय, तेच गेल्या काल 2 दिवसात आपण बघितलं ते, की तू फलाची आशा धरू नकोस, समत्व ठेव, समबुद्धी ठेव. समबुद्धी ठेव. कोणी एखादी व्यक्ती आहे, त्याने काम घेतलंय करायला, ते पूर्ण झालं अपूर्ण राहिलं, ते चांगलं असो वाईट असो, तो कधीच फलाची आशा न धरता ते काम करत असतो. त्याच्यामुळे त्याचं कर्म, त्याच्यावर कर्माचा डोंगर रचला जात नाही. म्हणजे आता तू सुद्धा जरी या युद्धामध्ये तू जे म्हणतोयस की आप्तेष्ट मारले जातील, त्यांची हत्या होईल, गुरुची हत्या होऊ शकते, तर भावंडांची हत्या म्हणजे चुलत भावंडांची, कुळातल्या भावंडांची हत्या होऊ शकते, म्हणून तू जे भेदरलायस, घाबरलायस, तर तुझ्यामध्ये समत्व आण, समबुद्धी ठेव. लढाईमध्ये कोणी मेलं, समोरचा माणूस मेला न मेला तरी काहीही तू वाटून घेऊ नकोस, मेलेल्याचं दुःख करू नकोस. तरच मग म्हणजे तू कर्तव्य कर, तुझं जे कर्तव्य आहे ते करायला सिद्ध हो. आणि ह्या आत्मभावनेमध्ये तू राहिलास तरच तुझ्या कर्मामध्ये निपुणता येईल. तू चांगले कर्म करू शकशील, किंवा तू कर्म जे करणार आहेस ते चांगल्या प्रकारे पार पाडू शकशील. मनामध्ये कोणताही संदेह तुझ्या राहणार नाही. तू जेव्हा लढाई करायला घेशील तेव्हा तुझ्या मनात कोणताच संदेह राहणार नाही. तू समबुद्धी ठेवलीस, जर समत्वानी विचार केलास तरच हे शक्य आहे. म्हणून तू पुढचा विचार करू नकोस, उठ आणि युद्धाला तयार हो. आता पुढे याच्यात असं म्हटलेलं आहे लेखकांनी, मनुष्य नेहमी कर्मनिष्ठ आहे. तो कर्म केल्याशिवाय एकही क्षण राहू शकत नाही. चांगले असू दे वाईट असू दे, तो कर्म करणारच आहे. आणि सृष्टी धर्मानुसार पाप पुण्याचे कर्मबंधन होणारच आहे. आणि त्याचं फलस्वरूप म्हणजे मनुष्य जन्म परंपरेत अडकून पडतो. जर त्यांनी त्याग केला नाही, चांगल्या कर्माचा पण त्याग केला नाही, वाईट असो चांगलं असो, फलाची अपेक्षा धरली नाही, तो कर्तव्य बुद्धीने कर्म करत राहिला, तर त्याच्या मस्तकावर कर्मबंधनाचा बोज येत नाही. पाप पुण्यापासून विमुक्त कशा प्रकारे व्हावे, जन्म परंपरेच्या बाहेर कसे पडावे, याचे रहस्यच आपल्याला श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलेले आहे. त्याच समस्थितीत, त्याच समत्व अवस्थेत, त्याच योगस्थितीत राहत कर्माचे आचरण करणे, समत्व योग उच्चते. ह्या श्लोकामध्ये आलंय ते, समत्व योग उच्चते, समत्व भावात उच्चता प्रदान करत असते असे सांगितले गेले आहे. तेथे योग हा कर्मसु कौशल्यम, या योगानेच कर्मामध्ये कुशलता येते. योगाने म्हणजे आपण ती भावना मनामध्ये ठेवली, समत्वाची भावना मनात ठेवली की आपण आपल्या कर्मात कुशलता येते म्हणजे आपण मनात कोणताही किंतु न ठेवता केलेले जे कर्म असतं ते आपलं नीट होतं. पण जर आपल्या मनात शंका असतील, करू की नको, आता हे कोण काय म्हणेल, किंवा त्याचे मला फळ मिळतील की नाही, मिळाली तर चांगले मिळतील की नाही, असं असेल तर आपला फोकस किंवा कॉन्सन्ट्रेशन आपण जे कर्म करत असतो त्याच्यावर राहत नाही आणि मग ते कर्म नीट होत नाही. योग हा कर्मसु कौशल्यम. तुम्ही समत्व बुद्धीने भावानी जर कर्म केलं तर योगानेच त्या कर्मामध्ये कुशलता येते. तुम्ही सहज चुटकीसरशी कुशलतेने ते कर्म करता. समत्वात राहून योग म्हणजे समत्वात राहून म्हणजे परत तेच की सुख दुःख समे कृत्वा लाभालाभो जया.
निर्विकार मनाने तटस्थ राहून तुम्ही कर्म केलेले आहे. म्हणजेच काय की कर्मफळाबद्दल आसक्ती किंवा कामना किंवा इच्छा न ठेवता कर्म करणे म्हणजे समत्वात राहणे. आणि कार्यसिद्धी असिद्धी पूर्ण होईल, झालं तर छानच आहे, नाही झालं तरी छानच आहे, असं तुम्ही मनाशी खुणगात बांधून कर्म केली पाहिजे. आसक्तीबाबत समभाव असणे, कर्मफळाचा त्याग करून निष्काम भावनेत राहणे आणि सिद्धी असिद्धी बद्दल समभाव ठेवणे. अर्थात कर्मसिद्धी हो किंवा न हो, समत्व भावातच जर तुम्ही राहाल तर ते कर्म पुनर्जन्म होण्याचे फळ देणार नाही. तर समत्व भावाने जे तुम्ही कर्म केलेले असेल त्या कर्मामुळे तुमच्या डोक्यावरती कर्मबंधनाचा बोज वाढणार नाही, कर्मांचा बोज वाढणार नाही आणि तुम्ही जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त व्हाल. अशा प्रकारे मनुष्य जन्म परंपरेच्या बाहेर पडू शकेल. म्हणजेच कसा पडू शकेल? कर्मफळाच्या आसक्तीचा त्याग तुम्ही केला पाहिजे, तरच तुम्ही ह्या मोहातून बाहेर पडाल, या कर्मबंधनातून बाहेर पडाल. कार्यसिद्ध हो अथवा न हो, समभावात समस्थितीत राहून कर्माचे आचरण केले तर या जन्मातच म्हणजे या लोकातच म्हटलंय त्यांनी, पाप पुण्यापासून विमुक्त होऊ शकता येते. कितीही कर्म करा, कोणत्याही कर्माचा परिणाम स्पर्श करू शकणार नाही अशा स्थितीत तुम्ही राहिले पाहिजे. या रहस्याचा अभ्यास तुम्ही सतत करत राहायला पाहिजे. तीच कर्मांची कार्यकुशलता असते आणि तेच तुम्हाला बंधनातून मुक्त करू शकेल. आता अध्याय 2 श्लोक 51. कर्मजम बुद्धियुक्ता हि फलम त्यक्ता मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्त्य नायम. आता ह्या श्लोकामध्ये काय म्हटलंय? सत्वबुद्धीने युक्त असलेले ज्ञानी जन कर्म केल्यामुळे होणाऱ्या फळाचा त्याग करून जन्मरूप बंधनातून मुक्त होऊन दुःखरहित परमपद प्राप्त करतात. आता कोण परमपद प्राप्त करते त्याबद्दल इथे म्हटलेले आहे. जे समबुद्धी ठेवतात, जे कर्मफलाची आशा धरत नाहीत, कसही हो काही हो, जे तटस्थ असतात, तर ते लोक समबुद्धीने युक्त असलेले ज्ञानी लोक. आता त्यांना ज्ञानी लोक का म्हटलेलं आहे? कारण त्यांना हे रहस्य कळलेलं आहे. आपण समबुद्धीने कार्य केलं तर आपली जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होईल हे त्यांना कळलेलं आहे, म्हणून त्यांना ज्ञानी लोक म्हटलेले आहे. तर असे ज्ञानी लोक, हे ज्ञान ज्यांना झालेलं आहे ते लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करून टाकतात. फळाची आशा धरत नाहीत, आसक्ती धरत नाहीत. कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करून जन्मरूप बंधनातून मुक्त होऊन निर्विकार परमपदाला प्राप्त होऊ शकतात. आत्मज्ञानी, आता विवरणामध्ये म्हटलेलं आहे, बुद्धी म्हणजे आत्मज्ञान, म्हणजे ह्याच्यामध्ये जे आपण अध्यात्माच्या भाषेमध्ये बुद्धीला त्यांनी, बुद्धी म्हणजेच आत्मज्ञान युक्त, आत्मज्ञान असलेली बुद्धी. आत्मज्ञानाची जाणीव जेव्हा असते तेव्हा त्याला बुद्धी असं म्हटलेलं आहे. बुद्धीने अर्थात आत्मज्ञानाने युक्त व्हायचं तुम्ही राहिलात तर तुम्ही कर्मबंधनातून मुक्त व्हाल. आत्मज्ञान म्हणजेच जन्ममरण चक्राचे विशेष परिज्ञान. आत्मज्ञानी म्हणजे विवेकी मनुष्य. जन्ममरण चक्राचे विशेष ज्ञान प्राप्त केलेले, मिळवलेले, ते कर्म केल्या कारणानेच प्राप्त होणाऱ्या फळाची किंचितही आशा ठेवत नाहीत. म्हणजे जे ज्ञानी असतात, ज्यांना हे एकदा कळलेलं आहे की आपण कर्मफलाची आशा ठेवायची नाहीये, कर्म करणं आपलं कर्तव्य आहे, ते कर्म करत राहायचं आहे, तेच लोक फक्त कर्म केल्यामुळे जर त्यांनी फळाची आशा ठेवली नाही तर ते आपोआपच त्यांच्या हातून वाईट चांगल्या दोन्ही कर्मांचा ते नेहमी त्याग करून टाकतात, कारण त्यांना ह्याचं ज्ञान मिळालेलं आहे. ते तटस्थ राहण्याचं ज्ञान त्यांना मिळालेलं आहे, ते प्राप्त झालेलं आहे, म्हणून ते त्यांना आत्मज्ञानी म्हटलेलं आहे. चांगल्या वाईट दोन्ही कर्मांचा त्यागच करत असतात. आत्मज्ञानी फक्त अत्याधिक योगासाठीच परिश्रम करत असतो. आत्मज्ञानी केवळ
अत्याधिक जाणून घेण्यासाठीच योग साधना करत असतो. त्याला तो आधीच म्हणजे ऑलरेडी तो त्या कृष्ण भावनेत गेलेला असतो. त्याला कळलेलं आहे शरीर म्हणजे आत्मा नाही, आत्म्याविषयी सगळं त्याला कळलेलं आहे. म्हणून तो आत्मज्ञानी आहे, त्याला आत्म्याचे ज्ञान झालेले आहे. आणि मग तरी सुद्धा तो का योग साधना करत असतो? तर त्याच क्षेत्रामध्ये अत्याधिक जाणून घेण्यासाठी, जो आत्मज्ञानी असतो तो अत्याधिक जाणून घेण्यासाठीच योग साधना करत असतो. विवेकवान आपल्या विवेकयुक्त ज्ञानमय कर्माद्वारे शाश्वत दुःखरहित पद आणि मोक्ष प्राप्त करत असतात. परत परत आपल्याला नीट समजावं, म्हणजे आपल्याला म्हणजे तिथे आता अर्जुनाला हा सगळा उपदेश अर्जुनाला केलेला आहे. तर अजूनही तो युद्धाला तयार झालेला नाहीये, म्हणून श्रीकृष्ण वेगवेगळ्या पद्धतीने त्याला हे सगळं समजावून सांगत आहेत. आणि त्याला म्हणजे आपल्याला हे सगळं समजावून सांगत आहेत. अध्याय 2 श्लोक 55. प्रजहाती यदा कामान् सर्वात पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्त दोच्यते. पार्थ म्हटलेले आहे आता अर्जुनाला, हे अर्जुना, सर्वदा म्हणजे नेहमीच, मनोगता म्हणजे मनात आलेल्या सर्व इच्छांची, मनात आपलं मन, आता आपण देह धारण केलेलं आहे म्हणजे आपल्याला मन आहे आणि त्या मनामध्ये सारखे वेगवेगळे विचार येत असतात आणि वेगवेगळ्या इच्छा आपल्या मनामध्ये प्रसव पावत असतात. तर त्या इच्छांची आत्मज्ञानी लोक काय करतात की त्या इच्छांचा सहजपणे त्याग करून टाकतात. त्या इच्छा आल्या की मॅडम म्हणतात तसं कट, आपल्याला हे काही नकोच आहे, आसक्ती सोडून द्यायची आहे. तर हे अर्जुना, जेव्हा हा मानव मनात स्थित असलेल्या संपूर्ण इच्छांचा, संपूर्ण म्हणजे सर्व इच्छांचा, चांगल्या असो, वाईट असो, कल्याणकारक असो, हितकारक असो, किंवा आपल्याला अध्यात्माच्या मार्गावरून भरकटवणाऱ्या असो, कुठच्याही इच्छा असो, तर त्या इच्छांचा किंवा कामनांचा पूर्णपणे त्याग करतो, तेव्हा त्याच वेळी त्याला, त्या मनुष्याला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. म्हणजे परत 55व्या श्लोकामध्ये अर्जुनाला समजवण्यासाठी श्रीकृष्णाने स्थितप्रज्ञ कोणाला म्हणतात ते सांगितलेले आहे. स्थितप्रज्ञ कसा असतो, कोणता माणूस स्थितप्रज्ञ म्हणण्यास योग्य आहे? तर हे अर्जुना, जेव्हा मनुष्य मनात स्थित असलेल्या संपूर्ण इच्छांचा पूर्णपणे त्याग करतो आणि आत्म्यातच संतुष्ट राहतो, त्याच वेळी त्याला स्थितप्रज्ञ असे म्हटले जाते. विवरणात असं म्हटलंय लेखकांनी, इच्छा आकांक्षातच राहणारा सामान्य माणूस असतो. जो सामान्य माणूस असतो तो नेहमी इच्छा आणि आकांक्षामध्ये राहत असतो. त्याच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, आवश्यकता, गरजा शरीर संबंधित असतात, आत्म्या संबंधित नसतात, कारण त्याला आत्मज्ञान झालेलंच नाही. इच्छा, कामना सगळ्या त्याची आवश्यकता शरीरा संबंधित असतात, त्याच्या आवश्यकता, गरजा सगळ्या शरीर संबंधित असतात. इच्छा, कामना मनाशी संबंधित असतात. आता इच्छा आणि आवश्यकता रोजच्या गरजा, काय काय पाहिजे आपल्याला जगण्यासाठी, भूक लागली तर खाण्यासाठी, स्वच्छता राखण्यासाठी, जे जे काय पाहिजे त्या सगळ्या इच्छा ज्या आहेत, आवश्यकता, त्या इच्छांना आवश्यकता, गरजा म्हटलेलं आहे, त्या शरीराशी संबंधित असतात आणि इच्छा मनाशी संबंधित असतात. इच्छा बहुतेक वेळा बघा अनुचित असतात आणि आवश्यकता ज्या असतात त्या नेहमी योग्य असतात. आता आपण रोज आंघोळ करतो, आंघोळ करायचे तर मला पाणी पाहिजे, साबण पाहिजे, सगळं पाहिजे. तर आपल्याला ही आपली गरज आहे, तर ती गरज योग्यच असते. पण आपल्या मनामध्ये ज्या कामना किंवा ज्या भौतिक गोष्टींबद्दल जी आसक्ती निर्माण झालेली असते, ती मात्र नेहमीच योग्य असेल असं नाही. आणि लेखक म्हणतायत की बहुतेक वेळा त्या कामना अनुचितच असतात. सांसारिक लोभच इच्छा किंवा कामना असतात. सर्व प्रकारच्या अनुचित कामनांचा त्याग करून आपण जीवन जगायला हवे. एकही इच्छा शिल्लक राहायला नको, बाकी काहीच राहायला नको, अशा प्रकारे जगायला हवे. बघा, पुढे जन्म नको असेल आपल्याला, कशाचीही कामना करायची नाही. काहीही मला हे हवे किंवा माझं हे घ्यायचं राहिलंय,
आता मी उद्या जाईन, अरे बापरे सेल संपत आला, आता मी काय करू. तर कुठचीही इच्छा संपू दे, तटस्थ, मला जायचंच नाहीये किंवा कसला असेल काय, मला त्या दिशेलाच जायचं नाहीये, हे जेव्हा तुम्ही मनामध्ये बाळगाल, सर्व प्रकारच्या कामनांचा त्याग करून तुम्ही जीवन जगायला हवे. एकही इच्छा तुमची शिल्लक राहायला नको, बाकी काहीच राहायला नको, अशा प्रकारे तुम्ही जगायला हवे. संपूर्ण दृश्य जगापेक्षा व्यापक म्हणजे सर्वव्यापी आत्म्याचे यथार्थ स्वरूपाचे दर्शन करून आत्म्यात स्थित असलेल्या सर्वस्वाचा बोध झाल्यावरच इच्छांना किंवा कामनांना त्याच्यामध्ये मनामध्ये जागा राहणार नाही. म्हणजे काय, तो आपल्याला जे संपूर्ण दृश्य जगत आपण डोळ्यांनी जे बघतोय ते सगळं, डोळ्यांनी जे बघतोय ते बघितल्यामुळे आपल्या मनात इच्छा किंवा जी ज्ञानेंद्रिय आहेत, त्या ज्ञानेंद्रियाचा जेव्हा आपण उपयोग करतो तेव्हा आपल्या मनात इच्छा उत्पन्न होतात. आता मी सेलची जाहिरात वाचली, इच्छा उत्पन्न झाली, मी डोळ्यांनी काय काय छान बघितलं, छान छान पदार्थ बघितले, तर मला ते खावंसं वाटतं, ते घ्यावंसं वाटतं. तर त्या इच्छा म्हणजे संपूर्ण दृश्य जगापेक्षा व्यापक. तर दृश्य जगामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत, जे जे आपण डोळ्यांनी बघू शकतोय, त्याच्या पलीकडे आत्म्याचं यथार्थ आत्मा आहे, आणि त्या आत्म्याचं यथार्थ स्वरूपाचे तुम्ही दर्शन करायला स्वतःला योग्य बनवा. भौतिक गोष्टींच्या कडे लक्ष देऊ नका, आणि भौतिक गोष्टींच्या इच्छा आकांक्षा कामना मनात असतील तर त्या संपूर्णपणे काढून टाका, आणि आत्म्याचं यथार्थ स्वरूपाचे दर्शन करून आत्म्यात स्थित असलेल्या सर्वस्वाचा बोध झाल्यावर, एकदा तुम्हाला तो बोध झाला की तुम्हाला प्रयत्न करायला लागणार नाही इच्छा सोडायला, त्या आपोआप नाहीशा होतील. कारण मग तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या मनामध्ये जिथे पूर्वी त्या इच्छा आणि आसक्ती होती, ते नाहीशी होऊन फक्त आत्मज्ञान भरून राहील. ज्ञान साधनेद्वारे, योग साधनेद्वारे तुम्ही आत्मानुभूतीचा आनंद किंवा आत्मवत आनंदाचा अनुभव घेत असताना आपल्या आत्म्यात स्वतःच संतुष्ट होऊन आत्म्यातच स्थित व्हायला सुरुवात कराल, आणि तेव्हाच तुम्हाला तेव्हाच तुम्ही स्थितप्रज्ञ व्हाल. म्हणजे स्थितप्रज्ञता तुमच्यात कधी येईल? सर्व इच्छा आकांक्षा कामनांचा त्याग करून जेव्हा तुम्ही आपल्या आत्म्यात स्वतः संतुष्ट होऊन, आत्मज्ञान तुम्हाला झालं आणि त्याच्यामुळे तुम्ही संतुष्ट होऊन आत्म्यातच स्थित व्हायला जेव्हा जाल, तेव्हा तुम्ही स्थितप्रज्ञ झालात हे नक्कीच. म्हणजे तेव्हा तुम्ही निश्चितच स्थितप्रज्ञ ह्या पदवीला किंवा ह्या संज्ञेला लायक व्हाल. आता पुढच्या 58व्या श्लोक बघा. यदा संहरते चायम कुर्मोंगानीव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. कासव चकुर्म म्हणजे कासव इथे. ज्याप्रमाणे कासव आपले सर्व अंग बाजूनी आदकडून, तुम्ही कधी असं शेल म्हणजे त्याचं ते कवच असतं, त्या कवचात हातपाय ओढून घेतलेलं, डोकं सुद्धा तो ओढून घेतो, ते कासव बघितलंय का? एकदा आम्ही बघितलं होतं झू मध्ये. तर कासव ज्याप्रमाणे आपले सर्व अंग बाजूनी आत ओढून घेते, त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती इंद्रियांच्या विषयापासून जेव्हा मागे वळतो, सगळं सोडून देतो किंवा त्यांना दूर ढकलून देतो, त्याच वेळी तेव्हा त्या व्यक्तीचे ज्ञान स्थिर होत जाते आणि त्याची बुद्धी स्थिर होत जाते. म्हणजे बुद्धीमध्ये स्थिरता मिळवल्याशिवाय तुम्हामध्ये स्थितप्रज्ञता येणार नाही. स्थितप्रज्ञ होण्यासाठी तुमची बुद्धी स्थिर पाहिजे. बुद्धी इकडे तिकडे धावता कामा नये. विचार करायचा नाही, मी हे घेणार ते घेणार, मी इकडे जाणार तिकडे जाणार, मला हे पाहिजे ते पाहिजे. सगळ्या इच्छा कामना, चांगल्या असो वाईट असो, माझ्या मुलाला मेडिकलला ऍडमिशन मिळावी ही सुद्धा इच्छा करायची नाही. सगळ्या इच्छा आणि कामनांचा त्याग करून जेव्हा तुम्ही आत्मदर्शन म्हणजे आत्म्याचे, आपल्या आतमध्ये असलेल्या आत्म्याचं दर्शन घेण्यास पात्र व्हाल, तेव्हा तुम्हाला स्थितप्रज्ञ म्हटलं जाईल. आणि कासवाप्रमाणे, कासव कसं सर्वांग आपली आत ओढून घेतो, त्याप्रमाणे या सर्व ज्या तुमच्या मनातले विचार आहेत किंवा मनातल्या इच्छा आहेत, त्याचा तुम्ही त्या इंद्रिय विषयांपासून,
इंद्रियामुळे बोध होणाऱ्या विषयांपासून तुम्ही आकसून घ्या स्वतःला कासवाप्रमाणे. ते तुम्हाला नको, मला हे नको असं तुम्ही समजा. तेव्हाच तुमची बुद्धी हळूहळू स्थिर होईल आणि तुम्ही स्थितप्रज्ञ पदाला तुमची योग्यता आहे असे तुम्ही समजा. विवरणामध्ये म्हटलेलं आहे, आवश्यक असेल तेव्हाच शस्त्राने प्रहार करायला हवा. आवश्यकता नसेल तेव्हा शस्त्र योग्य प्रकारे सांभाळून ठेवायला हवीत. त्याच प्रकारे इंद्रियांच्या विषयात सुद्धा भौतिक जीवनाकरता उपयोग आणली जाणारी इंद्रिय म्हणजे काय आहे की आपण भौतिक आपण तर देह धारण केलेला आहे. त्या देहाच्या देह धर्म चुकवण्यासाठी आपल्याला ती इंद्रिय, पंचेंद्रिय, ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत. तर आपल्याला जर तो देह सांभाळायचा असेल तर काही काही गोष्टी करायलाच हव्या. अजिबात काही न करून चालणार नाही. तर आवश्यक असेल तेव्हाच, पण इथे काय म्हटलंय, आवश्यक असेल तेव्हाच शस्त्राने प्रहार करायचा आहे. एरवी ती सर्व शस्त्रे योग्य प्रकारे सांभाळून ठेवायची आहेत. त्याच प्रकारे इंद्रियांच्या विषयात सुद्धा तसंच आहे. भौतिक जीवनाकरता आपली ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय म्हणजे भौतिक जीवनाकरता जगण्यासाठी उपयोगात आणली जाणारी शस्त्रेच आहेत असं समजा, उपकरणेच आहेत असं समजा. इंद्रियांची जेव्हा आवश्यकता असेल तेव्हाच आपण त्यांचा वापर केला पाहिजे. त्यांची आवश्यकता संपल्यावर त्यांना आत लपवून ठेवले पाहिजे. म्हणजे ज्या आवश्यक गोष्टी आहेत, आता आपल्याला देह मिळालाय तर जिवंत राहायचं असेल तर आपल्याला जेवलंच पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला स्वयंपाक केला पाहिजे. तर ते सगळं ते आवश्यक गोष्टी आहेत. त्याच्यासाठी तुम्ही ते शस्त्र बाहेर काढा, ते तुम्ही करा. आणि ते सगळं झालं, जे आवश्यक गोष्टी आहेत, शरीराला सांभाळून ठेवण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत, तेवढं फक्त तुम्ही कर्मेंद्रिय आणि पंचेंद्रियांचा वापर करा आणि मग ती शस्त्र गुपचूप आतमध्ये नेऊन ठेवा. त्याची आवश्यकता संपल्यावर त्यांना आत सामावून घ्या. अंगाची आवश्यकता नसताना किंवा काही हालचाल झाल्यावर कासव आपले सर्व अवयव पोटात सामावून घेतो, आखडून घेतो. प्रत्येक योगाने ह्याच प्रकारचे जीवन जगायला पाहिजे. आवश्यकता नसताना इंद्रियांचा आणि पंचेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचा वापर करायचा नाही. जिथे आवश्यकता असेल, जिथे गरज असते, वरती त्यांनी गेल्या श्लोकात म्हटलंय की शरीराची गरज असते आणि मनाची म्हणजे आवश्यकता असते. तर ती जेव्हा गरज असते, गरज भागवण्यासाठी फक्त इंद्रियांचा उपयोग करा. आणि नंतर कासव जसं पोटात त्याचे अवयव खेचून घेतो आणि गुपचूप बसून राहतो, तसं तुम्ही त्या सगळ्याचा पंचेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचा उपयोग करणं थांबवा. अशा प्रकारे जे जीवन जगतात त्यांची शक्ती नेहमी वाढत जाते. असे न करणाऱ्यांचे ज्ञान मात्र नेहमी असे न करणाऱ्यांचे ज्ञान म्हणजे जे पंचेंद्रियांचा आणि कर्मेंद्रियांचा वापर करून त्याच्या मागे आसक्तीने धावतायत, त्यांचं ज्ञान क्षीण होत जातं. आणि जे योग्य तो वापरापुरतीच त्या इंद्रियांचा वापर करतात, त्यांचं ज्ञानात भर पडते, त्यांचं ज्ञान नेहमी तीक्ष्ण होत जाते. आवश्यकता नसेल तेव्हा मनाच्या बाह्य इंद्रियांच्या विषयांचा संपूर्ण त्याग करायला पाहिजे. त्या वेळी त्या संदर्भात संपूर्णपणे अंतर्मुख होऊन आपल्याला आत्म्यामध्येच स्थित व्हायला पाहिजे, असा संदेश भगवद्गीतेच्या अध्याय 2 मधील 58वा श्लोक देत आहे. आता पुढील श्लोक लेखकाने घेतलाय तो 62वा श्लोक आहे. ध्यायतो विषयान् संगस्तेषु पजायते सत्संग जायते कामः कामत क्रोधोप अभिजायते. नेहमी विषयाबद्दल चिंतन करणारी माणसं, विषयाबद्दल म्हणजे परत आसक्ती, काहीतरी आकर्षण, जे पंचेंद्रिय ज्ञानेंद्रियामुळे बाहेरच्या जगातली, भौतिक जगातली जी आकर्षण आहेत त्याच्याच बद्दल जे नेहमी विचार करत असतात, त्यांना जर तुम्ही विचार केला, जितका तुम्ही जास्त विचार कराल तितकं तुम्ही त्याच्यात जास्त गुरफटता आणि तितकं तुम्हाला ते सगळं मिळाली नाही ती गोष्ट तर तुम्ही बेचैन होता, जास्तीत जास्त तुम्ही बेचैन होता. मग शेवटी त्याचं क्रोधात रूपांतर होतं. म्हणजे नेहमी विषयाबद्दल चिंतन करणाऱ्या माणसांना त्या विषयांबद्दल आसक्ती निर्माण होते. आसक्तीतून त्या विषयांची इच्छा उत्पन्न होते.
इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तर क्रोध निर्माण होत असतो. आता विवरणात म्हटलेलं आहे, आपण ज्या विषयाबद्दल नित्य चिंतन करत राहतो किंवा नित्य चिंतन करत असतो त्याबद्दल मनामध्ये आसक्ती निर्माण होते. जेव्हा जेव्हा आसक्तीचे प्रमाण हे वाढू लागते तेव्हा तेव्हा कामभावना, कामभावना म्हणजे कोणत्याही बाबतीत असू दे, आकर्षण उत्पन्न होत असते. काम याचा अर्थ आपल्याला सर्वसाधारणपणे आपण कामभावना म्हणजे सेक्शुअलिटी म्हणतो तसं नाहीये. तर कामभावना याचा अर्थ तीव्र इच्छा, अतितीव्र इच्छा असं म्हटलेलं आहे. लेखक असं म्हणतायत, काम याचा अर्थ तीव्र इच्छा. तेव्हा जो कोणीही आपल्या इच्छापूर्तीसाठी कोणत्याही, जर आपल्याला ती तीव्र इच्छा व्हायला लागली, आसक्ती निर्माण होते आधी, कारण आपण सारखं त्याच्याच बद्दल विचार करतो म्हणून आसक्ती निर्माण झाली. आसक्तीमुळे आसक्तीचं प्रमाण वाढलं की तीव्र इच्छा निर्माण झाली आणि ती इच्छा पूर्ती करण्यामध्ये जे जे अडथळे येतात, जर कोणी अडथळा आणला तर आपल्याला त्याचा राग येतो, क्रोध येतो. तुम्ही नेहमीच्या जीवनातलं पण उदाहरण हे करून बघा, तुम्हाला अमुक एक गोष्ट हवीच आहे, हवीच आहे, आसक्ती निर्माण झाली, मग त्याचं तीव्र इच्छा निर्माण झाली. आणि जर तुम्हाला आई म्हणाली, पतिदेव म्हणाले की नको आत्ता हे काही घेऊ नको, तुमच्या मनात तर खूप ती इच्छा आहे, मग तुम्हाला आईचा सुद्धा राग येऊ शकतो. त्यामुळे तीव्र इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध येतो, त्याचं क्रोधात रूपांतर होतं आणि तीव्र रागालाच क्रोध असं म्हणतात. अशा प्रकारे आपल्या नित्य चिंतनाद्वारा लौकिक विषयाची आसक्ती तीव्र लालसेमध्ये रूपांतरित होते आणि त्याची पूर्ती झाली नाही. हे बघा, कामात क्रोधो अभिजायते. काम म्हणजे इथे तीव्र इच्छा, त्या तीव्र इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध येतो. त्याची पूर्ती न झाल्याने क्रोध उत्पन्न होतो. चिंतन त्या विषयासक्तीचे न केल्याने संग होत नाही, संग न झाल्याने काम उत्पन्न होत नाही आणि काम नसल्याने क्रोधही राहत नाही. म्हणजे त्या विषयाशक्तीचे, त्या आसक्तीचे तुम्ही चिंतनच केलं नाही, तुम्ही ती गोष्ट मनातून काढून टाकली तर संग होत नाही. म्हणजे मग ती तुमच्या मनातून जाते, जी तुमच्या मनाला घट्ट चिकटून बसलेली असते, तुमच्या संगतीत कायम ती असते इच्छा, ती मग हळूहळू कमी होते, जाते. ते झाल्यावर मग तुमची तीव्र लालसा तुमच्या मनात निर्माण होत नाही, हळूहळू तुम्ही विसरून जाता, कमी कमी होत जातं आणि मग क्रोधही तुम्हाला, त्याच्यामुळे येणारा क्रोधही राहत नाही. पुढचा श्लोक आहे 63वा. क्रोधात उद्भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः, बुद्धिनाशात प्रणश्यती. आता जर तुम्हाला क्रोध झाला, त्याच्यामुळे तुम्ही एखाद्या गोष्टीचं, कोणत्या गोष्टीचं, भौतिक गोष्टींबद्दल सारखं मनामध्ये चिंतन करत राहिलात, मनन करत राहिला, ते पाहिजे ते पाहिजे, आसक्ती निर्माण झाली. आसक्ती निर्माण झाली की तीव्र इच्छेत त्याचं रूपांतर झालं. ती तीव्र इच्छा पूर्ण नाही झाली किंवा ती पूर्ण करण्यात अडथळे आलेले की तुम्हाला क्रोध, क्रोध निर्माण झालं. आता ह्या श्लोकात क्रोध आल्यानंतर काय होतं ते म्हटलेले आहे. क्रोधामुळे अविवेक, सारासार बुद्धीचं ज्ञान नष्ट होणे म्हणजे अविवेक. क्रोधामुळे अविवेक, अविवेक झाल्यामुळे स्मृतिभ्रंश, त्या कारणाने बुद्धी नष्ट होते आणि बुद्धी नष्ट झाल्यावर मनुष्याचे पतन होते. म्हणजे एकदा जर तुमची स्मृतिभ्रंश झाला, तुमची बुद्धी नष्ट झाली, अविवेक तुमच्या मनामध्ये आला की मग तुमच्या पतनाला सुरुवात होईल किंवा सुरुवात होते. विषयासक्तीमुळे संघाची इच्छा वाढते, संघामुळे काम जागृत होतं, कामाची इच्छापूर्ती झाली नाही तर क्रोध उत्पन्न होतो, या क्रोधामुळे मोह जागृत होतो. सम्मोह म्हणजे तीव्र असा मोह, तीव्र अशी आसक्ती, ती वस्तू किंवा गोष्ट नाही मिळाली तर आपल्याला राहवतच नाही, इतका तो मोह असतो, त्याला सम्मोह म्हटलेले आहे. आणि सम्मोह एकदा निर्माण झाला की विवेकाचा सर्वनाश होतो. विवेकाचा सर्वनाश झाला की काय चांगलं काय वाईट, काय योग्य काय अयोग्य ह्याचं भान सुटतं आणि मग ती वस्तू मिळवण्यासाठी आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो. आणि तसं कोणत्याही थराला चांगल्या वाईटाचा विचार, योग्य अयोग्याचा विचार न करता काही करीन पण मी ती वस्तू मिळवीन, असं जेव्हा तुमच्या मनाची स्थिती होते तेव्हा तुम्ही नक्की समजा की तुमच्या विवेकाचा सर्वनाश झालेला आहे आणि त्याचबरोबर तुमच्या ज्ञानाचा नाश होतो, बुद्धी नष्ट होते,
अहंकार वाढत जातो आणि जे कार्य केले जाते त्याचे परिणाम चांगलं असो वाईट असो ते किंचितही तुमचं त्याच्याकडे लक्ष राहत नाही. सत्यासत्य, उचित अनुचित काय आहे हा विवेक तुमचा नाहीसा होतो. विचक्षणा हरवली जाते. विचक्षणा याचा अर्थ आहे की पारखून घेण्याचे ज्ञान. कोणतीही गोष्ट योग्य आहे का अयोग्य आहे, चांगली आहे का वाईट आहे, हे पारखून घेण्याचं आपल्या मनामध्ये एक ज्ञान असतं. प्रत्येकाला ते असतं. तर त्याला विचक्षणा म्हटलेलं आहे. आणि जर एकदा तुम्ही क्रोधाच्या आहारी गेलात आसक्तीमुळे, तर ती विचक्षणा पण नाहीशी होते. मनुष्याचे आपल्या स्थितीतून पतन होते. बुद्धीचा नाश होणे याचा अर्थ असा आहे, याचा शेवट काय आहे? मृत्यू. त्याहून मोठा मृत्यू दुसरा कोणताच नाही. आता मयसभा, ते पण उदाहरण दिलं इथे लेखकाने. मयसभेमध्ये दुर्योधनाची हार पाहून द्रौपदी हसते. आहे ना, ती मयसभा केलेली असते आणि पाण्याच्या ठिकाणी जमीन दिसत असते त्यांना आणि जमिनीच्या ठिकाणी पाणी. तर तो तिथे दुर्योधन पडतो, जमीन समजून जातो आणि पाण्यात पडतो. ही गोष्ट सगळ्यांना माहिती असेल. हे बघून काय होतं? द्रौपदी हसते. त्यामुळे त्या दुर्योधनाला राग येतो, त्याची बुद्धी नष्ट होते आणि त्याची एकदा बुद्धी नष्ट झाल्यामुळे त्याचा सारासार विवेक नाहीसा होतो. अहंकार त्याचा जागृत होतो, ही मला हसली म्हणून. आणि शेवटी काय होतं? त्याची बुद्धी इतकी भ्रष्ट होते की आपण काय करतोय. तर जेव्हा तो सांगतो ना की सुईच्या अग्रावर राहील तेवढी सुद्धा जमीन मी देणार नाही, याचे परिणाम काय होतील हे सारासार विचार करण्याची सारासार बुद्धी नष्ट झालेली असते. म्हणून ते त्याच्या स्वतःच्या आणि सर्व कौरव कुलाच्या नाशाचे कारण बनते आणि परिणाम स्वरूप त्याचा सगळा संसार नष्ट होतो, त्याचे सगळे कुळ नष्ट होते. आंधळा बैल जर शेतात पडला तर त्याचे स्वतःचेच नुकसान होते आणि शेताचेही नुकसान होते. मोहाच्या अंधकारात राहणारी पतित झालेली, मोहामुळे त्या कर्दमात पडलेली व्यक्ती स्वतःचा नाश करत असते आणि इतरांचाही नाश करत असते. माणसाचा नाश कशा प्रकारे होतो हे वेदव्यास महर्षींनी येथे सांगितले आहे. आपण स्वतःला पतित होण्यापासून कशा प्रकारे वाचवावे, स्वतःचे रक्षण कशा प्रकारे करावे, हा मार्ग शंकराचार्यांनी दाखवलेला आहे. की सत्संग करा, वाईट विचारांना, वाईट ह्याला मनात थारा देऊ नका आणि मन चांगल्या विचारांनी युक्त असू दे आणि मनातून पंचेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय ह्याच्यामुळे मिळणाऱ्या भौतिक सुखांची आसक्ती तुम्ही सोडून द्या. सज्जनांबरोबर सत्संगतीत राहिल्याने सांसारिक विषयाशक्ती नष्ट होते. विषयाशक्ती कमी झाली की इच्छा कमी होतात. इच्छा कमी झाल्या की मोह नाहीसा होतो. त्यामुळे मन निश्चल राहायला मदत होते. निश्चल निर्मळ मनाच्या कडे आता आपण पोचलेलो आहोत. कशामुळे ते तुम्हाला कळलेलं आहे. मन निश्चल निर्मळ राहते, चंचल होत नाही आणि निश्चल निर्मळ मन, निश्चल चित्त हीच जीवनाची खरी मुक्ती आहे, असे आदिशंकराचार्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आता श्लोक 69. या निशा सर्व भूतानाम तस्याम जागर्ती संयमी, यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेही. संपूर्ण प्राण्यांसाठी जी अंधारी रात्र असते त्याचा अर्थ दिलेला आहे. संपूर्ण प्राण्यांसाठी जी अंधारी रात्र असते, अशा वेळी ज्ञानी योगी जो असतो तो तप करत असतो किंवा साधना करत असतो. म्हणजे जेव्हा इतर प्राणी मात्रांसाठी अंधारी रात्र असते, ते झोपलेले असतात, तेव्हा ज्ञानी जागा असतो. सामान्य लोक जेव्हा जागे असतात ती वेळ योगी लोकांसाठी रात्रीप्रमाणे असते. आता इथे ह्या श्लोकामध्ये योगी लोक किंवा ज्ञानी लोक ज्ञान मिळवण्यासाठी कोणती वेळ निवडतात असं साधारण म्हटलेलं आहे. प्राण्यांसाठी जी अंधारी रात्र असते, आपल्यासाठी रात्र असताना मात्र योगी लोकांची साधना आणि तप करण्याची वेळ असते. आणि दिवसा जेव्हा आपण सर्व जागे असतो, सर्व जग चालू असतो, सर्वकडे गोंगाट असतो, सर्वकडे चहलपहल चालू असते, दळणवळण चालू असतं, ती वेळ मात्र योगी लोकांसाठी ध्यान साधना करण्यासाठी योग्य नसते आणि ती वेळ योगी लोकांसाठी रात्रीप्रमाणेच असते. विवरणात असं म्हटलंय
जो अज्ञानी इंद्रिय विषय भोगांविषयी आसक्ती ठेवतो त्या अशाश्वत सुखदुःखात गोते खात असतो. एक ज्ञानी व्यक्ती त्या इंद्रिय विषय भोगांबद्दल अनासक्त भावनेने झोपलेला असतो. म्हणजे दिवसा जेव्हा सर्व जग जागं असतं तेव्हा सामान्य माणसं विषय भोगांविषयी मनात त्याच्या आसक्ती असते. हे करू ते करू ते त्याच्यामध्ये तो रमून गेलेला असतो. आणि ज्या अशाश्वत सुख दुःखात तो गोते खात असतो, जे त्याच्यापासून सुख मिळणार आहे ते अशाश्वत सुख आहे, नित्य नाहीये, अनित्य आहे, त्याच्यामध्येच तो गटांगळ्या खात असतो. त्याच वेळेस योगी किंवा ज्ञानी व्यक्ती काय करत असते, त्या इंद्रिय विषय भोगांबद्दल अनासक्त भावनेने झोपलेला असतो. अनासक्त भावनेने झोपलेला असतो म्हणजे त्याचं पूर्ण त्याच्याकडे दुर्लक्ष करून तो शांतपणे आपली दिनचर्या करत असतो. सामान्य माणूस झोपेत असताना अनासक्त भावाने ज्या पारमार्थिक आत्मतत्वांविषयी झोपलेला असतो. आता झोपलेला असतो याचा अर्थ जरी श्लोकामध्ये निद्रा किंवा प्राण्यांसाठी अंधारी रात्र, रात्रीची निद्रा असं म्हटलेलं आहे, तर ही रात्रीची निद्रा किंवा अंधारी रात्र म्हणजे काय याचं विवेचन लेखक असं देत आहे की झोपेत असणं म्हणजे काय, अनासक्त भावाने पारमार्थिक आत्मतत्वांविषयी तो झोपलेला असतो. म्हणजे त्याला जे परमार्थ विषय परमार्थाकडे जाण्याचा जो मार्ग आहे किंवा त्याबाबत जे जे हे सांगितलेली आहेत त्याबद्दल त्या आत्मतत्वांविषयी तो झोपलेला आहे. म्हणजे ते त्याला काही माहिती नाहीये, ते त्याला कळत नाहीये, कारण तो त्याबाबत झोपलेलाच आहे. आणि अशा वेळी जेव्हा हा माणूस तिकडे लक्ष न देता झोपलेला असतो, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांच्या मदतीने तो उपभोग घेण्यामध्ये दंग असतो, तेव्हा ज्ञानी माणूस मात्र जागत असतो, आसक्त होऊन जागत असतो. आसक्ती कशासाठी असते त्याची, आत्म्याचं आत्मज्ञान करून घेण्याच्या आसक्तीने ज्ञानी माणूस तेव्हा जागत असतो. जो अज्ञानी व्यक्ती सामान्य माणूस दिवसा ज्या कलापांसाठी कष्ट घेत असतो, श्रम करत असतो, योगी मात्र काय म्हणतो, त्या गोष्टींना व्यर्थ मानत असतो आणि त्या सर्व गोष्टींबद्दल तो मनामध्ये समभाव ठेवत असतो. जेव्हा सर्व लोक रात्री आरामात झोपतात तेव्हा हा साधक, योग साधक दिवस असल्याप्रमाणे त्या भावनेनेच विचार करत असतो आणि आपली योग साधना, ज्ञान साधना चालू ठेवत असतो. रामकृष्ण परमहंस यांनी एक सुंदर उपमान सांगितले आहे. या जगात अनेक लोक आहेत, ते सर्व नाना प्रकारच्या कामांमध्ये, विविध वृत्तीमध्ये, विविध पदस्थितीमध्ये असतात. एक जमीनदार, एक गृहस्थी, एक अधिकारी, एक कलाकार, हे सर्व शून्याप्रमाणे असतात. शून्याला स्वतःची अशी कोणतीच किंमत नसते, मूल्य नसते. त्याच्या मागे एक ठेवला तरच त्याचे मूल्य होते. अशा प्रकारे माणसाजवळ आत्मविद्येचा एक त्या शून्याच्या मागे उभं राहिल्याशिवाय त्याची किंमत शून्यच राहील. माणसाजवळ आत्मविद्या, योगत्व असल्यावरच त्या शून्याला किंमत येईल, नाहीतर त्याला किंमत येणार नाही. मग तुम्ही कोणत्याही कितीही मोठ्या पदावर असाल, कुठूनही तुम्ही कितीही मोठं महत्कार्य करत असाल, तरी जर तुमच्याकडे विद्या नसेल किंवा आत्मज्ञान घेण्यासाठी तुम्ही धडपडत नसाल, काहीच करत नसाल, तुम्हाला त्याची जाणीवही नसेल, तर तुम्ही जे आहात त्याचा तुम्हाला अहंकार आहे, त्या सर्वाची किंमत शून्य आहे. यासाठी प्रथम आत्मविद्या ज्ञात करायला पाहिजे, जाणून घ्यायला पाहिजे. त्यानंतरच कोणत्याही सांसारिक विद्येला शोभा येईल. म्हणून अज्ञानी ज्या विषयभोगांसाठी जागत असतात, त्याच वेळी ज्ञानी त्यावेळी मात्र झोपलेले असतात. अज्ञानी आत्मविषयांबद्दल झोपलेले असतात म्हणजे दोन्ही द्वंद्व आहे इथे. रात्री झोपणे हेही म्हटलेलं आहे, पण रात्री झोपणे म्हणजे काय, तुम्हाला अज्ञान आहे त्याबद्दल, आत्मज्ञानाबद्दल अज्ञान आहे म्हणजे ते तुम्ही त्याबद्दल झोपेतच आहात. आणि ज्ञानी लोक मात्र तेव्हा जागृत राहतात. ज्ञानी लोकांना मात्र सतत विवेक बुद्धी असते आणि आत्मज्ञानासाठी आपण काय केले पाहिजे याची जाणीव असते आणि ते त्याप्रमाणे प्रयत्न करत असतात. आता 72वा श्लोक घेतलाय. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यति स्थित्वा अस्मांत कालेपी ब्रह्म निर्वाण मृच्छती.
हे पार्थ, हे अर्जुना, या स्थितीलाच ब्राह्मी स्थिती म्हणतात. हे ज्ञान प्राप्त केलेले लोक कधीही मोहित होत नाही. मृत्यूपूर्वी जो हे ज्ञान प्राप्त करतो तो ब्रह्मनिर्वाण पद प्राप्त करतो. आता ह्याच्यामध्ये लेखकांनी म्हटलेले आहे की श्लोकामध्ये तर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतोय, हे अर्जुना, ही जी स्थिती तू जर प्राप्त करून घेतलीस योगी लोकांची, की बाकी सगळ्याबद्दल अनासक्ती, बाकी सगळ्याबद्दल ज्ञानेंद्रिय, पंचेंद्रिय, कर्मेंद्रिय काय जी असतील ती जे तुम्हाला भौतिक गोष्टींचं ज्ञान करून शरीराच्या बाहेरच्या वस्तूंचं ज्ञान जे तुम्हाला मिळतं त्याच्यात जर तुम्ही डुंबत असाल तर तुम्ही झोपलेले आहात. आणि जर तुम्ही आत बघून, शरीराच्या आत बघून आत्मविषयक ज्ञान, या बाह्य सगळ्या आकर्षणाचा त्याग करून, बाह्य आसक्ती सोडून देऊन जर तुम्ही तुमच्या शरीराच्या आत, हृदयाच्या आत जिथे आत्मा आहे तिथे डोकावून पाहून आत्मज्ञान जर तुम्ही प्राप्त केलेले असेल किंवा जर तुम्हाला ते झाले असेल तर तुम्हाला बाह्य गोष्टींचा मोह कधीही पडत नाही, कारण तुम्ही ब्राह्मी या स्थितीला जातात. हे अर्जुना, यालाच ब्राह्मी स्थिती म्हणतात. हे ज्ञान प्राप्त केले लोक कधीही मोहित होत नाहीत. आणि मृत्यूच्या आधी जो हे ज्ञान, मनुष्य जन्मात जो हे ज्ञान प्राप्त करतो तो ब्रह्मनिर्वाण पद प्राप्त करतो. ब्रह्मनिर्वाण पद म्हणजे परमोच्च अध्यात्मातलं ते ठिकाण, स्थान आहे. त्या स्थानावर तो जाऊन पोचतो आणि त्याची जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते. इंद्रिय विषयांचा, कामनांचा, अहंकार, ममता सुद्धा म्हटलेलं आहे. माया, प्रेम, ममता हे सुद्धा अहंकार, आणखीन कामना ह्याच्याच बरोबर त्यांना उभं केलेलं आहे. या सर्वाचा संपूर्ण त्याग करून निंदा, स्तुती, सुख, दुःख या द्वंद्वामध्ये न अडकता समभावाने, स्थितप्रज्ञतेने जर आपण कर्माचरण करत राहिलो, देहभाव सोडून आत्मभावात स्थिर झालो तर आपल्याला आत्मज्ञानाची सिद्धी प्राप्त होते. तो ब्रह्मानंद, अशी व्यक्ती ब्रह्मानंद प्राप्त करते, ब्रह्मस्थिती प्राप्त करते, ब्रह्मनिष्ठेला प्राप्त होतो. ब्रह्मनिष्ठा ज्ञानयोगाची अंतिम स्थिती असते. ब्रह्मनिष्ठा प्राप्त झालेली व्यक्ती मोहात पडत नाही. मृत्यूच्या वेळी देखील ब्रह्मनिष्ठा अचल असते. मृत्यूच्या वेळी सुद्धा बाह्य स्थितीत राहत ब्रह्मानंद ती व्यक्ती ब्राह्म्य स्थितीत राहत ती व्यक्ती ब्रह्मानंदात डुंबत असते. ब्रह्मनिष्ठ असलेली व्यक्तीच यथार्थ ज्ञान प्राप्त करते. यथार्थ ज्ञानामुळे जे आहे ते आहे जसा, त्याचप्रमाणे जे नाही ते नाही तसा ज्ञाता किंवा ज्ञानी होतो. याहून अधिक काय हवे. म्हणजे ह्याच्यामध्ये लेखकांनी हेच म्हटलेलं आहे की तुम्ही एकदा त्या स्थितीला पोचलात. कोणती स्थिती? स्थितप्रज्ञ. सुख दुःख समे कृत्वा लाभालाभो जया जया. फलाची अपेक्षा करायची नाही, विहित कर्म करत राहायचं, मोहात पडायचं नाही, बाहेरील भौतिक वस्तूंच्या बद्दल आसक्ती निर्माण होऊ द्यायची नाही. निर्माण झाली तर त्याच्यापासून कास्त, जसं अंग आत ओढून घेतो त्याप्रमाणे आपलं अंग आत ओढून घ्यायचं, गरजांपुरतच फक्त कर्म करायचं आणि त्या आसक्तीच्या मोहात पडून काहीही करायचं नाही, तर आपल्या अंतरात्म्याला बघायचं. तरच तुम्हाला ती ब्रह्मस्थिती प्राप्त होईल आणि मृत्यूच्या वेळी सुद्धा तुम्हाला ब्रह्मानंदच मिळेल असं लेखक ह्याच्यामध्ये सांगत आहे. आता हे सर्व ज्ञान अर्जुनाला श्रीकृष्णाने जेव्हा तो युद्ध करण्यास नाही म्हणाला तेव्हा त्याला युद्धास उद्युक्त करण्यासाठी हे सर्व आत्मज्ञान अर्जुनाला दिलेलं आहे. अर्जुनाला दिलेलं आहे म्हणजेच ते सर्व प्राणीमात्रांसाठी आहे. प्राणीमात्रांसाठी ते खुले आहे, फक्त अर्जुनाला असं नाही. तर जो याचा संपूर्णपणे विवेक जागृत ठेवून याचा अभ्यास करेल आणि आपल्या अंतरात्म्यामध्ये डोकावून पाहिल, सर्व आसक्तींचा आणि लालसांचा त्याग करेल, तो लवकरच ब्रह्मस्थितीत पोचेल. आता अध्याय 2 मधले सर्व श्लोक जे ह्या लेखकाने घेतलेले आहेत ते घेऊन झालेले आहेत. नमस्कार.
झालं मॅडम, संपलं हा, आजचं. हो. हम्म. धन्यवाद. खूप छान सांगितलं तुम्ही आणि दिसताय पण खूप छान. तुमच्याकडे बघितलं मॅडम की काय. फ्रेश वाटतं. खरंच फ्रेश वाटतं. म्हणजे छान वाटतं. तर बर. कोणाला काही शंका आहे का? शंका असेल तर विचारा मॅडमना. सुचेता मॅडमनी दुसरा अध्याय संपवलेला आहे. पहाटे सुद्धा तिसरा अध्याय त्यांनी आज सुरू केला आहे. मी आत्ताच रेकॉर्डिंग पोस्ट केलंय 10 मिनिटाचं. मी दोन्ही म्हणजे मॅडमचं आत्ताचं सेशन आणि तिकडचं 10 मिनिटं हे दोन्ही ऐकलं ऍट अ टाइम. आणि त्यामध्ये मला कळत होतं की तुम्ही इकडं काय म्हणताय आणि तिकडं काय म्हणताय. हा आज पहिल्यांदा प्रयोग झाला. थोडं थोडं बरं. थोडंसं बऱ्याचदा कळलं. म्हणजे ओठांच्या हालचालीवरनं नक्की इकडं काय म्हणताय आणि तिकडं काय म्हणताय असं ऐकायला येतं ना एक चालू ठेवून हो, हो. दुसरीकडचं. असं ते केलं आज. तर सकाळचंही छान झालं. धन्यवाद. सुवर्ण मॅडमनी आज अध्याय संपवलाय पहिला. दुसरा अध्याय संपवलाय. त्यांचेही धन्यवाद. दुसरा. आज हम्म. काही त्या दिसत नाहीयेत सुवर्ण मॅडम. सुवर्ण मॅडम नाही दिसत आहेत त्यामुळे त्यांचे धन्यवाद मानले दोघींचे तुमच्या ग्रुपवर. कोणाला शंका आहे का? काही बोलायचंय का मॅडमशी? जरा संवाद साधले पाहिजेत. आपण कालच बघितलं कर्माचा बोजा आपण मॅडमचा आपल्या डोक्यावर घेतोय. मॅडम आपल्यासाठी काम करतायत. आपण त्यांच्यासाठी काही करू शकतोय का? करता येईल का कोणाला? श्रद्धा कदम मॅडम बोला बरं जरा. श्रद्धा कदम मॅडम बोला. व्हिडिओ ऑन करताय? सकाळी बोललात ना तुम्ही आज, तसं बोला आता. हा, तर तेच म्हणायचे मला, कारण मॅडम खरंच खूपच सुंदररित्या सगळं सांगत आहेत. आणि एक टीचर म्हटल्यानंतर कसं सांगायला हवं, आपली प्रेझेंटेशन कसं हवं, हे सगळं आम्हालाही शिकायला मिळतंय त्यांच्याकडून. आणि उदाहरणं देऊन कसं पटवून सांगावं, फक्त वाचनच नसून तर त्याच्याबरोबर उदाहरणे देऊन कसं पटवून सांगावं, म्हणजे ते मनावरती बिंबलं जातं. खूप सुंदररित्या मॅडम सांगत आहेत, त्याबद्दल मॅडमचे खूप खूप धन्यवाद. खूपच सुंदररित्या सांगतायत. कर्माचं पण छान सांगितलंय मॅडम मॅडमने. आधी पण अभ्यास करतायत. मी मॅडमला हो. म्हटलं, अहो मॅडम आधी नाही वाचलं तरी चालेल. असं ऐन वेळेला डायरेक्ट वाचलं तरी चालेल. पण त्यांनी वाचून घेतलंय आधी. कारण सांगताना लक्षात येतं की मॅडमनी आधी वाचलेलं आहे. नाही तर मॅडम, खरंच आयत्या वेळेस आपण जर अडखळलो तर ते योग्य नाही हां, ना. आपण लेक्चर कसं हां. तयार करून जातो ना, कितीही वर्ष आपण शिकवत असलो तरी उद्या हो. लेक्चर आहे म्हणजे आज तयारी करायलाच लागते मॅडम. त्यामुळे मॅडमनी भरपूर हम्म. म्हणजे तसा वेळ दिला आणि ते दिसतंय सांगताना. तर खरंच धन्यवाद मॅडम तुमचे. आणि आता मी या वयात मॅडमना पण मॅडम खूप हां. छान सांगतात. म्हणजे नाही का, एवढी एनर्जी मॅडम कुठून आणतात, की पहाटे पण उठून त्यांनी एवढं सगळं करतायत. प्लस आता संध्याकाळी पण ते चालू आहे. म्हणजे कसं ना, आराम आपण म्हणतो एक उतरत्या वयामध्ये आराम, पण मॅडमची एनर्जी खूप छान आहे. आणि हं. त्यांच्याकडे बघूनही जाणवतं ते. मैत्रिणीनो, ही धन्यवाद. सर्व एनर्जी मी हास्ययोगाला जाते सकाळी उठून. मी आज 4:30ला उठले, ठीक ठीक आहे, पण मी नेहमीच लवकर उठते. आणि सौरभ बोत्रेचं ऑनलाईन योगा तुम्हाला ऐकून नाव माहिती असेल, ते करते आधी करतायत बरेच 6:30 ते आपल्यातले 7:15. करतायत बरेच. हं. हा, 6:30 ते 7:15. आणि नंतर ते कामटे उद्यानमध्ये हास्ययोग असतो. तो 7:30 ते 8:45, 9 व्हिडिओ पर्यंत ऑन करा असतो. की मॅडम. सुचिता मॅडम व्हिडिओ ऑन करा. हो. तर तो कामटे उद्यानमध्ये तो जो हास्ययोग असतो तिथे मी जाते. 2-3 वर्ष आता जाते मी तिथे. आणि तिथे सुद्धा मी हास्ययोगाचे प्रकार याची प्रशिक्षक आहे. किंवा प्राणायाम मी तिथे घेत असते, सगळ्यांचा घेत असते. म्हणजे काय, येतोच सगळ्यांना, पण सूचना द्यायला लागतात ना, त्या सूचना देऊन करवून घ्यायचं असतं. तर त्याचं पण मला सर अधून मधून, म्हणजे आम्ही 4-5 लोकांना सरांनी तयार केलंय की तुम्ही हे सांगायचं, तुम्ही ते सांगायचं. त्याच्यामध्ये माझा नंबर लागलेला आहे, भाग्यच म्हणायचं माझं. आणि मग वाचन असतं माझं. तर त्यामुळे हे सर्व झोप काढली का नाही दुपारी? असल्यामुळे झोप काढते ना. आता पहाटे उठल्यावर मॅडम झोपायला लागतं, नाही तर मग असं कलकलल्यासारखं होतं. आणि हं. कॉलेज माझं पहाटेचं असायचं, 7चं सवय असायचं. आहे त्यांना त्यामुळे सकाळचं. त्यामुळे 4:30ला मी उठायची सवयच आहे मला, कारण 5:45ची माझी गाडी असायची डोंबिवलीहून विद्याविहारला. त्यामुळे मला सवय आहे. पण
पहाटे उठल्यामुळे मला दुपारी झोपायची पण सवय लागलेली आहे. तर थोडीशी विश्रांती असते, 1 तास 1.5 तास. थोडं वाचन, थोडी विश्रांती. संध्याकाळी पण थोडंसं जाते फिरायला खाली सोसायटीतल्या हो. सोसायटीत. हो, अरे बापरे. थोडंसं. आणि मॅडम हास्य क्लबला जातात. किती जण आहेत हास्य क्लबला मॅडम? रोलवर जास्त आहेत, पण येतात 25-30 येतात मॅडम. हा. आणि हो, हास्य क्लबच्या काही कार्यक्रम असतील ते पण अटेंड करतात. हो, कितीही ते लांब पण लांब अटेंड असेल करते. तरी. मध्ये हो, फोन केला तर हैदराबादला 4 दिवस होत्या त्या हास्य क्लबच्या कोणाच्या हैदराबादला. लग्नासाठी. म्हणजे हे पण मॅडम तिथे मॅडमला काय जमतं. मजा असते, ती पिकनिकच झाली म्हणजे होती मजा आमची. करतात, फिरतात, इकडे जातात, तिकडे जातात. कितीही लांब असू देत. मी जवळ-जवळ 2-3 महिने मॅडमला बघितलं फिरतीवरच होत्या. मॅडमला म्हटलं, "अहो तुम्हाला कंटाळा नाही का येत?" "नाही येत" म्हटल्या. म्हणजे हे पण मॅडम नाहीये. सगळं करतात. म्हणजे एक वयाच्या मानाने खूपच मॅडम जवळ एनर्जी आहे आणि म्हणजे बरचसं ऍक्टिव्ह आहेत मॅडम. म्हणून मी त्या दिवशीच मॅडमला म्हटलं होतं, "तुम्ही सांगा." सुवर्ण मॅडम नाही म्हटलं होतं सांगा, पण मी बघितलं रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी काही सांगितलंच नाही. खरं ॲक्चुअली असं काही नाही आपणच आपलं कौतुक करायचंय. आपण जसं इथे शिक्षकाची भूमिका घेतोय, तसं आपल्यामुळं काही लोकांना घ्यायला मिळालं तर काय हरकत हो, आहे? नाही तुम्ही प्रेरणा हो, घ्या सगळेजण त्याच्यापासून. तुम्ही हो. योग करा, चालायला जात जा आणि मॅडम आणि किती नेहमी लांब चालत जाऊन भाजी-बिजी घेऊन हो, येतात स्वतः चालत जाऊन, की फोन कॉलवर असतं भाजीचं. हो. आमच्याकडे पद्धत अशी आहे, की सगळं किराणा काय म्हटलं तर लगेच फोनवर येतो. म्हणजे येतं असं फोनवर ऑनलाईन पण, नाहीये, पण आमची दुकानदारच आणून देतात. मी पण तरी मुद्दाम सुद्धा मागवत मॅडम नाही सगळं मॅडम जाऊन घेऊन फोनवर. येतात स्वतः. फोनवर मी मुद्दाम मागवत नाही, मी आणि स्वतः मध्ये जाते. काय ते बँकिंगचं शिकल्या. ते पण सांगा की हो. जरा यांना. हं, सांगा ना. ते सहजच ते असं कोटक महिंद्रा बँकेचं आलं होतं, की तुम्ही रिटायर झाल्यानंतर तुम्हाला सेकंड इनिंग चालू करायची आहे का? तर म्हटलं बघूया काय आहे सेकंड इनिंग म्हणजे. तर गेले मी, तर त्यांनी आम्हाला ते ट्रेनिंग दिलं इन्शुरन्सच्या ह्याचं. इन्शुरन्स कसा विकायचा त्यांचा. ते ट्रेनिंग दिलं 5 दिवसाचं. परीक्षा घेतली. ती ती पण मी चांगल्या मार्काने पास झाली परीक्षा. पण ते तर सोपं होतं कारण लॉमध्ये आम्हाला इन्शुरन्स सब्जेक्ट असतो. त्यामुळे त्याबद्दल सगळं मला माहिती होतं. पण त्याचं तिथे काही जाऊन एवढं शिकत विशेष होत्या नाही. मॅडम. ऑफलाईन त्या हां, बँकेत 5 जाऊन, दिवस. चालत जाऊन शिकत होत्या. 9 ते 4. आणि 9 ते 9 4 ते फुल 4च टाईम. असतं. हं. आणि मला मग आमचं इथे संकल्पात नव्हतं कोटक, आमचं कोथरूडला होतं मॅडम, किती लांब. कोथरूडला होतं का? बापरे! कोथरूड पण नाही, पौड रोडला जात होते मी रोज. एवढं. आणि आणि येत होते. संकल्पामध्ये मॅडमच्या होतं फोर व्हीलर शिकायची. म्हटलं हा संकल्प हो. कट. आता नाही शिकायची कट फोर व्हीलर तुम्ही. मुलांनी पण ओरडा दिला, की "ताई म्हटलं आता मला तूच चल, काळजी व्हेइकल असते शिकायचं नाही." आणि काही हे वय शिकू नका, काही नका. मस्त ड्रायव्हर ठेवा तुम्ही आणि त्या हं. ड्रायव्हरचं सुख अनुभवा. गाडी घ्या, पण ड्रायव्हर हं. ठेवायचा. गाडी नाही शिकायचं. संकल्पाला काट मारली मी. आणि स्विमिंग शिकायचं होतं. हो. म्हटलं ते बघा, ते शिका. तसं काही थोडं-थोडं त्यांना येतच होतं. ते शिका म्हटलं. स्विमिंग हरकत नाही. पुष्कळदा केला होता हां, प्रयत्न, मग पण त्याला का काही मी कोणता नाही. म्हटलं मला नाही ते आलं स्विमिंगला. नाही कारण हे एवढं बघा, नीट. आपल्याला ज्या गोष्टी छान वाटतात, आता स्विमिंगमध्ये काही एवढं तसं रिस्क नाहीये. थोडं-थोडं केलेलं आहे त्यांनी ना. रिस्क नाहीये. कारण तिथे हां. ट्रेनर असतो ना. हं. उगाच पण माहिती गाडीचं कसं नसलेल्या आहे, गाडी पाण्यात जायचं चालवता, नाही शहाणपणा चालवता करून. आपल्यामुळे दुसऱ्याला काही व्हायची शक्यता आहे ना. ते नको ना हं. आपल्याकडनं काही हो. घडायला. हो, बरोबर आहे मॅडम. सगळ्यांनी खोडून कारण काय काढलेलं आहे आहे, ते गाडी आपण फोर शिकण्याबद्दल. व्हीलरमध्ये सेफ राहतो. बिचाऱ्या टू व्हीलर सायकलवाल्यांनाच काही होऊ शकतं. म्हणून मी म्हटलं नको या वयात. कारण तसं काही त्याला जर रेग्युलॅरिटी नसेल ना, तर शिकलेला काही उपयोग नसतो फोर व्हीलरचा. हं. हो, खूप वेळा हो. ते ड्रायव्हिंग शिकावं लागतं मग. तर धन्यवाद सुचेता मॅडम. तर हे एकमेकांना आपण सांगितलं पाहिजे ना, असं काही नाही. आपण नवरात्रीत बाहेरचंच आणतो. आपल्यामध्ये बऱ्याच जणांनी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. संसारामधल्या बऱ्याच वादळांना तोंड दिलेलं आहे. आपण गप्पा मारताना नेहमी दुसऱ्यांबद्दल बोलत बसतो. त्यापेक्षा आपली कहाणी सांगायला काहीच हरकत नाहीये. आणि कार्यक्रमाला ज्यावेळेला येतात त्याला प्लॅटफॉर्म असतो. कोऑर्डिनेटरनी सुद्धा बोलायला शिकलं पाहिजे. त्यामुळे आज सकाळचं आता मी रेकॉर्डिंग बघितलं. श्रद्धा मॅडम बोलल्या. मला जरा बरं वाटलं ना. कोऑर्डिनेटरचं हं. काम आहेच आहे. तुम्ही बोललंच पाहिजे नाही. शेवटी आभारात बोललं पाहिजे, सुरुवातीला बोललं पाहिजे. नुसतं लिंक सुरू करायचं काम नाहीये. आणि संधी घेतली पाहिजे नाही. नवीन साधकांना आता बघा या जरा व्हिडिओ ऑन करा तुम्ही. बसल्यात आपल्या तशाच 3 दिवस. नम्रता म्हात्रे मॅडम, तुम्ही व्हिडिओ ऑन करा. मी आता सुद्धा नम्रता मॅडमना रोज सांगते, तुम्ही नंबर घ्या, फॉर्म टाकला, लिंक टाकली. आता मी Google फॉर्म जाऊन ओपन करून बघितला.
मला माहिती होतं भरला असेल तर एकटा नम्रता म्हात्रे मॅडमचा असेल, पण तिथे काही मला नाव दिसलं नाही. तुम्हाला नंबर घ्यायला सांगितलं मॅडम. एक मिनिट मॅडम, मी तुम्हाला जरा स्पॉटलाईट देते. जरा ओळख करून द्या की तुमची. नवीन मॅडम आहात, नंबर नाही सगळ्यांना मला आहात. घेता येत, नंबर नाहीये मला तिथे नाहीये, पण माझ्यासमोर. फॉर्म टाकला ना तुम्हाला त्या दिवशी सांगून. बघा ना, ग्रुपवर कम्युनिकेशन आहे. त्याच्यात पाहिलं ब्लू मॅडम, लिंक मला आहे. नाही येत. तुम्ही मला म्हटलं ते झिरो टाका तुमच्या नावासमोर, तर मी नाही, झिरो. नाही येत तर चालत नसतं आपल्याकडे. तुमचं काय एज्युकेशन झालंय? बीएड. मग नाही येत अहो, आपल्याकडं अशिक्षित लोकांनी घेतले नंबर आणि तुम्ही पण सरळ नाही येत केलं म्हणता. मॅडम मी, मला नाही आपल्याकडे समजत आहे. मॅडम, आपल्याकडे चालत नाही. बरेच जण या सिस्टीममुळे सोडून जातात. नंबर घालायला ठीक आहे, लागतो म्हणून ठीक आहे, सोडून प्रयत्न जातात. करते आपल्याला आज पुन्हा घालायलाच आहे. तो. तुम्हाला नाही येत तर तुम्हाला नाहीच जमणार आहे. आम्ही नाही ठीक आहे, आज ठेवत असं. प्रयत्न तुम्हाला करते मॅडम परत मी. ऐका, बीएड आहात. तो होय. फॉर्म आहे ना, ब्ल्यू लिंक, ती क्लिक हा. करायची. आणि ती ओके. क्लिक करून तुमच्याकडे इंग्लिश असेल, मराठी असेल, ते फक्त भरत जायचं. आणि ठीक मग आहे मॅडम. नंबर मी देणार आहे तुम्हाला. तो फॉर्म फक्त भरा तुम्ही. नाही हो येत तर घरातल्या कोणाकडनं भरायचं. मॅडम, घरात मग तो कोणी तसा नाहीये फॉर्म तर मला वाटते तर भरले शेजारी मॅडम मी पाजारी मग. जाऊन भरायचं. 2-4 गोष्टी आपल्याला इथे शिकाव्याच लागतात. तुम्ही शेजारी पाजारी जाऊन त्या मुलांना भरायला लावा. घरात मुलं असतील त्यांना भरायला लावा. असं काही थोडंच आहे तुम्हीच भरलं पाहिजे. पण ते लिंक तर मी क्लिक केलं होतं. ठीक आहे, मी आज मॅडम परत प्रयत्न करते मी. हां, कोणाला तरी सांगा ना. तुम्ही एवढे नाही तर एज्युकेटेड आहात म्हटल्यावर का जमणार नाही? आपण हेच तर शिकतो सगळं इथे, की नाही बाबा करतो ना मॅडम, सगळं आता काही ऑनलाईन बरेचसे आपले प्रोग्राम असतात तर ते करावंच लागतं. अहो, शिकल्याशिवाय होत जमाना पण कुठं नाही. जाणार आहे मॅडम? जमाना खूप जाणार आहे. तुम्हाला सांगते 1.5 वर्षात सगळे लोकं घरात बसणार आहेत की नाही बघा, नोकऱ्या-बिकऱ्या जाऊन त्यांच्या. 1.5 वर्षात. आयटी सेक्टर तर पहिल्यांदा घरात बसणार आहे. विचित्र सगळं सुरू झालंय. मग घरात बसलं ना, अहो शाळा बंद पडणार आहेत लक्षात घ्या. शाळा सुद्धा ह्याने शिक्षण सुरू होणार आहे. मग या दुनियेमध्ये हे नाही आलं तर काहीच करता येणार नाही आपल्याला. याच थोड्या बेसिक गोष्टी आहेत. मग हे जर एवढा एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे, नंबर नाही घालता आला, साधी पहिली स्टेप नाही आली तर अवघड आहे ना पुढचं मग. करून घ्या ना कोणाकडनं तरी. तर घ्या ते, कारण मी आता बघितलं तर नंबर नव्हता. तुमचं नाव पण पहिलं कॅपिटल काढा. एक 2-3 गोष्टी आल्या की मग काही बाकीचं अवघड नाहीये. तर तेवढं करा. हा, ठीक आहे. ते तुम्हाला मॅडम कोणी तशी ती जोडलं व्हिडिओ इथे? होतो. तुम्हाला इथे मॅडम मी कोणी जोडलं? परत रुपाली पाठवते तुम्हाला. तुम्ही मॅडम रुपाली बोलले पाठक का? मॅडमशी बोलते मी. रुपाली पाठक मॅडमना विचारा. ठीक आहे. आणि जे ओके. जे लोक जोडतात ना इतरांना, ही सगळी त्यांची ड्युटी आहे लक्षात घ्या. आपण नुसतं जोडून काय उपयोग नाही. रुपाली पाठक मॅडमनी यांना सांगितलं, "नाही, नाही, नाही, करा तिथे जोडा." आणि मॅडम जोडल्या. असं एवढं नाही काम आहे. बाकीचं पहिलं गाईडन्स द्यायचा, नंतर लक्ष ठेवायचं. काय प्रॉब्लेम आहे ते बघायचं. हे आपण सगळं काम केलं पाहिजे ना आपण जोडलेल्या लोकांचं. रुपाली पाठक मॅडम तर दुपारी येत नाहीत बहुतेक. त्यांच्याशी बोलून घ्या आता. मी त्यांना सांगते. ठीक आहे. ठीक आहे? हं. ठीक. ओके. चालेल. चला, सगळ्यांना धन्यवाद.